नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आजचा आपला डे 15 आहे, जो आपण उत्कृष्टरित्या आज पूर्ण करणार आहोत। 8 दिवसातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा यूट्यूबवर एक लेक्चर फ्री मिळणार आहे। ते मोस्टली रविवारी दिवशी असू शकतं। सो आजचा डे हा रविवार असल्या कारणाने आपण मी तुमच्यासाठी एक नवीन डे सुपर 30 डे 15 तुमच्यासाठी फ्री ऑफ घेऊन आलेला आहोत। क्लासच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा इथेच क्लास करा, त्यांना रेकॉर्डेड मिळणारच आहे। ॲप्सवर न जाता आज आपण तो यूट्यूबवर घेत आहोत। ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट, सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 12 वर्षामध्ये दुप्पट होते। गुंतवणुकीवरील अंदाजे व्याजदर काढा। सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास बरेचसे लोक काय करत असतात की सरळ व्याजामध्ये नाही तर चक्रवाढ व्याजामध्ये गुंतवणूक करत असतात। सरळ व्याजामध्येच ही खऱ्या अर्थानं गुंतवणूक होत असते बँकेच्या माध्यमातून। मात्र सावकाराच्या माध्यमातून जर झालं तर उलट पक्षी तेच आपल्याकडून चक्रवाढ व्याजाने दर निश्चित करून आपल्याकडून ते पैसे काढत असतात। परंतु इथे तसे नाही, सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 12 वर्षामध्ये दुप्पट होते। एफडी तुम्हाला माहीत असेल, फिक्स्ड डिपॉझिट। ज्यावेळेस फिक्स्ड डिपॉझिट आपण लहान होतो त्यावेळेस 7 वर्षामध्ये दुप्पट व्हायचं, परंतु आता तेच जे आहे 7 वर्षामध्ये नव्हे तर 12 वर्षे 15 वर्षे असे लागत असते। त्याच पद्धतीचे हे आहे, एफडीला सरळ व्याज लागू होत असते। सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 12 वर्षामध्ये दुप्पट होते। दुपटीवरील अंदाजे व्याजदर काय असेल? जर दुप्पट विचारले आणि दर जर काढायला सांगितलं तर काय करायचं? फक्त एकच काम करायचं, कुठल्याही वर्षामध्ये दुप्पट होते असं सांगितलेलं असेल। 12 वर्षामध्ये दुप्पट होती, यस 12 वर्षामध्ये दुप्पट होऊ द्या, 15 वर्षामध्ये दुप्पट होऊ द्या, मात्र दुप्पट असा शब्द आलेला आहे। दुप्पट जर आला असेल तर 100, दुप्पट जर आला असेल तर काय 100, दुप्पट इज इक्वल टू 100 हा लक्षात घ्यायचा आणि 100 ह्या 12च्या डोक्यावर ठेवून द्यायचा। ओके, जेवढे वर्ष असेल त्याच्या डोक्यावर 100 हा बसून द्यायचा आणि आन्सर मग दराच्या स्वरूपात निघत असते। सो आपण आन्सर काय आणणार आहोत? 100 भागिले 12 इज इक्वल टू व्हॉट टक्के। मग आपण इथे काय करणार? कॅल्क्युलेशन करणार। 12 एक 12, 12 आठी 96, 12 आठी 96 याच्यातून वजा केले तर उरले 4, 8.4/12 आलं। 8.4/12 जर म्हटलं तर 4 एक 4, 4 त्रि 12, 8.1/3 येते। 8.1/3 म्हटलं तर 8 पॉईंट समथिंग येणार, 8 पॉईंट समथिंग येणार। 8.33 येऊ शकतं, 8.67 येऊ शकते, इथं पॉसिबिलिटी असते। ओके, ती कशा पद्धती येणार सर? की 3 एक 3 इथंच भाग दिला तरी चालतं, 3 एक 3 इथं जर 0 घेतला तर पॉईंट येतं 3 त्रि 9, 3 त्रि 9, 3 त्रि 9, 3 त्रि 9, म्हणजे 8.33% किंवा 8.13% अशा स्वरूपात गणित येत असते। 100 भागिले 12 जर म्हटलं तर ते एक्झॅक्टली 8.13% येऊ शकतं किंवा 8.33% येऊ शकतं। या दोन ऑप्शन देण्याची पॉसिबिलिटी असते। ऑप्शन बघूया कसं दिलं। 9.50 येणारच नाही, 8.25 येणार नाही, 8.50 येणार नाही, 8.33च येतं। सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। येस, 8.33, 8.33, 8.33। संडेचा क्लास हा एव्हरी संडेचा क्लास जर मी घेतलाच तर हा यूट्यूबवरच होणार। तो सगळ्यांसाठी फ्री ऑफ असेल, सगळ्यांसाठी फ्री असेल। ओके, एवढं लक्षात घ्या। तो ॲप्सवर फक्त त्याच्यावर लिंक सेंड केला जाणार आहे। ॲप्सवर तुम्ही त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकता। मात्र रविवारचा दिवस हा आपण इतरांसाठी फ्री देणार आहोत। ओके, त्याच्याच माध्यमातून आहे। सेकंड क्वेश्चन, सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 9 वर्षामध्ये दुप्पट होते। गुंतवणुकीवरील अंदाजे व्याजदर काय असेल? इट शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट। 100 दुप्पट दिसलं की 100 9च्या डोक्यावर नेऊन ठेवा। 100 काय करायचं? हा जो दुप्पट आहे, दुप्पट जर म्हटलं त्याच्या डोक्यावर ठेवून द्यायचं 100। 100 भागिले 9 आपल्याला करावं लागेल। 9 एक 9, 10तून 9 गेले उरला पुन्हा 1 झाले 10, 9 एक 9, पुन्हा 1 उरतो तर 11.1% असं त्याचं राईट आन्सर येते। जर पूर्णांकामध्ये जर आन्सर असेल तर हे करायचं, परंतु यालाच आपल्याला पुन्हा 11 पॉईंटमध्ये काहीतरी करता येतं। सो 1 भागिले 9 असलं तर काय करायचं? 1 भागिले 9 असलं तर काय करायचं? 9 एक 9, इथे 0 दिला, इथे पॉईंट दिला। ओके, 9 एक काय होणार आहे? 9, पुन्हा 1 उरतो, पुन्हा 10 होतात, पुन्हा 9 एक 9, 9 एक 9 असं होत जातं। सो 11.11% असं त्याचं राईट आन्सर येतं।
एकतर 11.109 आन्सर येणार आहे, 11.109% येणार आहे, और 11.11% येणार आहे. सो इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. 11 काय येणार आहे, 11 येणार आहे. बी केअरफुल. 11.11. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की हे जे आहे, ओके, इथे 11 करायचं, 11.11. ओके, 11.11 एच्या ठिकाणी तो एक टाकायचा राहिला. सो 11.11% असं त्याचा राईट आन्सर द्या. ओके, येस सर, येस. आणि इथे एक ऑप्शन चेंज करा, 1.11 करा, म्हणजेच थोडंसं हे होतं. ठीक आहे, 11.11. क्वेश्चन नंबर 3. सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 15 वर्षामध्ये दुप्पट होते. गुंतवणुकीवरील अंदाजे व्याजदर काय असेल? जर जेवढ्या वर्षामध्ये दुप्पट होत असेल, दुप्पटीची संख्या जर आली तर 100 या वर्षाच्या डोक्यावर नेऊन ठेवायची. म्हणजेच 100 भागिले काय होतं, 15 होतं. 15 1 15 15 2 30 15 25 15 60 15 25 15 सकम 90. 15 सकम 90 उरतात किती, 10. 100 मधून 90 गेले, उरले 10. आता 10/15चं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो किंवा डायरेक्टली भाग देऊ शकतो. दोन पद्धतीने आपल्याला आन्सर आणायचा आहे. ऑप्शन एकतर पॉईंटचे देऊ शकतात किंवा पूर्णांकाचे देऊ शकतात. म्हणून या ठिकाणी 5 2 10 5 3 15 म्हणजे 6.23% असे आन्सर येऊ शकतं. और किंवा या 6 पॉईंट म्हणजे हे जे 2 भागिले 3 आहे, तर ह्या 2 भागिले 3चंच फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यामध्ये काय येतं, 0 जर दिला तर 0 पॉईंट येतं. म्हणजे 3 1 3 3 सकम काय होतं, 18. म्हणजे 6 आले. पुन्हा 20 मधून 18 गेले, उरले 2. 2चे 20 होतात. मग पुन्हा 3 सकम 18 येतं. 3 सकम 18 3 सकम 18 3 सकम 18 3 सकम 18. म्हणजे आन्सर या ठिकाणी काय येऊ शकतं, 6.66 66 66 66 असं येतं. पॉईंट नंतरचा दुसरा अंक हा 5 पेक्षा जर मोठा असेल तर त्याला एकनं कमी जास्त करून टाकायला लागत असतं. 6.67% येतं. म्हणजे आन्सर दोन पद्धतीने जर काढलं तर 6.1/2% और काय येतं की 6.67%. ओके, 6.67%. इट्स व्हेरी राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघूया, 6.67%. येस, सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर आता 1 2 3 जे होते ते टाइप्स 1 से रिलेटेड होते. 2 आणि 3 हे प्रॅक्टिसचं होतं. आता चौथा हा टाइप्स राहणार, 5 6 प्रॅक्टिसचा राहणार आहे. ओके, 8 आणि 32 मधले प्रमाण शोधा. एक खूप महत्वाचा शब्द आहे. 8 आणि 32 मधले प्रमाण शोधायचं आहे. तिसरा प्रमाण नाही शोधायचं, फक्त प्रमाण शोधायचं आहे. ओके, 8 आणि 32 मधले प्रमाण शोधायचं असं जर आलेलं असेल तर 8 आणि 32चा काय करायचा, गुणाकार करायचा. डायरेक्टली गुणाकार करायचा. हा केला गुणाकार आणि हे वर्गमुळात टाकायचं. बस एवढंच काम करायचं. मग काही मुलं काय करणार की 8 वर्गमुळात 8 गुणिले 32 करणार. ओके, आणि 8 गुणिले 32 जर म्हटलं फॉर एक्झाम्पल, ओके एक मिनिट, येस, जर इथे आपण जर गुणाकार केला, गुणाकार केल्यानंतर आपल्याला जर वर्गमूळ काढता नाही आलं तर मग मात्र आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड टाकतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, दोन पद्धतीनं. ज्याच्याला वर्गपाठ असेल त्यांनी गुणाकार केला तरी चालतं. 8 2 16 हातचवाला 1, 8 3 24 24 1 25. 256 ज्या विद्यार्थ्यांचे 30 पर्यंतचे वर्गपाठ आहेत त्याने असा गुणाकार केला तर चालते. कारण की 256 म्हणजेच काय येतं, 16. 16 हे राईट आन्सर येतं. काय येतं, 16 आन्सर राईट येतं. येस, बट ज्याचेवाले वर्गच पाठ नाही मग त्यांना काय करायचं बरं, त्याने सुद्धा याच पद्धतीने गुणाकार करायचा. म्हणजेच 8 गुणिले 32 करायचे. याचेवाले अवयव पाळायचे मित्रांनो. याचेवाले तुम्ही अवयव पाळले तरी चालतं. 4चे अवयव असे पाळायचे की त्याच्यातून एक वर्गसंख्या आली पाहिजे. 4 2 8 तुम्ही करू शकता कारण की 4 ही वर्गसंख्या आहे. नंतर 16चे असे अवयव पाळायचे की त्याच्यातून एक वर्गसंख्या आली पाहिजे. म्हणजे इथे काय झाले, 16 2 32 तो म्हणू शकतो. 16 ही वर्गसंख्या आहे. छोटे छोटे वर्गसंख्या आपल्याला माहीत असतं. सो असं करायचं. मग याला सरळ सरळ याच्यामध्ये लावून घ्यायचं. 4 नंतर मग हा गुणिले 16 आणि उरलेले हे बेदोन्ही काय म्हणायचं, 4 म्हणायचं. ओके, म्हणजे 3 झाले.
4 4 16 16 बेदोनी किती 4. आता हे तीनही वर्गमुळाच्या बाहेर निघतात. वर्गमुळात 4 म्हणजे 2 गुणिले वर्गमुळात 16 म्हणजे 4 गुणिले वर्गमुळात 4 म्हणजे 2 आणि याचा गुणाकार जर म्हटलं बेचूक 8 8 दोन्ही 16 होते. याही पद्धतीने केलं तरी चालतं. कारण इथे आपण स्वतः त्याचा गुणाकार करून आपल्याला जर वर्गमूळ माहीत नसलं तर मग काय करायचं, तर अशा पद्धतीने करायचं. त्याचे अवयव पाडायचे. अवयव पाडत असताना एक कुठल्या तरी दुप्पट करत असताना एक निश्चितचपणे त्याच्यातल्या एका संख्येचा वर्ग निघत असतो. सो 4 2 8 4 2चा वर्ग झाला, 16 2 32 4चा वर्ग झाला. अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला लवकरच आन्सर निघतं. ओके. सेकंड क्वेश्चन 16. पाचवा क्वेश्चन 9 आणि 16 मधील प्रमाण शोधा. 9 आणि 16 मधील प्रमाण शोधा. अगदीच सोपं आहे रे हे, अगदीच सोपं. याला काही करण्याची गरज नाही. ओके, काहीच करण्याची गरज नाही. हां, इथं तर तुम्ही डायरेक्टली असं केलं चालतं. त्यांनी हेच काढून दिलं डायरेक्ट. याच्यामध्ये काय येणार आहे 3 आणि याच्यामध्ये काय येणार आहे 4. वर्गमुळात 9 म्हणजे 3 आणि वर्गमुळात 16 म्हणजे 4 म्हणजे 4 3 किती झाले 12. 12 हे आन्सर येणार आहे. इट्स व्हेरी इझी. खूपच इझी क्वेश्चन होता हा आणि या परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये 16 9 144 जरी म्हटलं, वर्गमुळात 144 म्हटलं तरी सुद्धा 12च निघतं. गुणाकार आपल्या पाठ असतं. ओके, 12 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 12. येस. आता 6वा क्वेश्चन 18 गुणिले 32 मधले प्रमाण शोधा. 18 गुणिले 32 चे प्रमाण शोधत असताना याच्यामध्ये प्रमाण शोधा, फक्त प्रपोर्शन असं म्हटलं जातं. या ठिकाणी जर 18 गुणिले 32 आहे तर 18 गुणिले 32 म्हटलं इथं जर का आपण गुणाकार केला आणि आपण जर का 18 गुणिले 32 असा केला रे भाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण गुणाकार मारतो याच्याला 18 दोन्ही 36 म्हणजे आले 6. हातचे आले 3. 18 3 54. 54 आणि 3 57. 576. मग आपण असा विचार करत बसतो की वर्गमुळात 576 म्हणजे काय, वर्गमुळात 576 म्हणजे काय, वर्गमुळात 576 म्हणजे काय. मग ऑप्शनकडे बघतो ना, ऑप्शन जर एखादं सापडलं 24 किंवा 26 तर त्याचा गुणाकार करतो. या भानगडीमध्ये आपला वेळ निघून जातं. म्हणून अशा पद्धतीने करू नका. याचं जर तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग पाठ असेल तर करा असं. म्हणजे याचं काय निघतं 24 येते. 24 वर्गमुळात 576 म्हणजे 24 आन्सर येते. 24 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जर 24 राईट आन्सर आहे मित्रांनो, बघा 24. बट तुम्हाला जर माहीत नसेल तर मग काय करायचं, खूपच इझी आहे. याला गुणाकार करायचा. सो 18 गुणिले 32. मग याच्यातलं मी तुम्हाला सांगितलं एक काय निघतं 9 गुणिले काय रे 2 गुणिले 16 गुणिले 2. ओके, हा मोठावाला वर्गमूळ करायचा लेखाने. ओके, हा 9 इथं घ्यायचा, हा 16 गुणिले 16 घ्यायचा आणि बेदोनी 4 हा शेवटी घ्यायचा. ओके, आता वर्गमुळात 9 म्हणजे 3, वर्गमुळात 16 म्हणजे 4 आणि वर्गमुळात 4 म्हणजे 2 हे निघाले बाहेर त्या वर्गमुळाच्या. सो याचा गुणाकार जर केला 3 चूक 12 12 दोन्ही 24 असं सुद्धा 24 निघते. सो वर्ग पाठ नसणाऱ्यांसाठी असं करा, ज्यांचा वर्ग पाठ आहे त्याने गुणाकार करून त्याचं स्क्वेअर रूट काढा. दॅट्स इट, व्हेरी इझी. ओके. येस, 24 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 7वा ए, बी आणि सी हे एक काम अनुक्रमे 6 दिवस 8 दिवस आणि 12 दिवसात करतात. तेच काम एकत्रितपणे करून त्यांना रुपये 5100 मिळतात. त्या रकमेमध्ये बीचा वाटा काय असेल? काय असेल? यस, काय असेल? ओके, इट्स व्हेरी इझी. 3 व्यक्ती आहे ज्यांचं नाव ए बी सी क्रमशः आहे. ए काम 6 दिवसात करतो, बी काम 8 दिवसात करतो आणि सी काम 12 दिवसात करतो. बी केअरफुल, काय सांगितलेलं आहे, ए बी सी ला दिलेलं काम अनुक्रमे ते 6 8 आणि 12 दिवसात करतात. म्हणजे ए 6 दिवसात, बी 8 दिवसात आणि सी 12 दिवसात करतात. तेच काम एकत्रितपणे करण्यासाठी म्हणजे तिघे जण जर एकत्रितपणे काम करत असेल तर ए बी सी येणार आहे. तेच काम एकत्रितपणे करून त्यांना 5100 रुपये मिळतील. ए बी सी, ए प्लस बी प्लस सी, तर त्यांना मजुरी मिळते 5100 रुपये. मग त्याच्यापैकी एचा वाटा काय आहे, बीचा वाटा काय आहे, सीचा वाटा काय आहे, तर त्या रकमेमध्ये बीचा वाटा विचारण्यात आलेला आहे. तिघांचे वाटे पडणार, त्यापैकी मिडलवाला जो बी आहे त्याचा वाटा काय असा आन्सर येतं. ओके ओके. क्लासच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे,
की मी समजून सांगितल्यानंतरच ॲन्सर द्या. सेकंड आणि थर्ड या टाईपचं सेकंड आणि थर्ड म्हणजे 8 आणि 9 यामध्ये तुम्हाला फास्ट ॲन्सर देण्यासाठी काय आहे, मुभा आहे. ओके, आता काय करायचं, व्हिज्युअली ॲन्सर काढायचं आहे. ABC तिघजण एकत्रितपणे काम करतात, त्यांना जी काही मजुरी भेटते ते वाटून कसे घेणार या स्वरूपातला हा क्वेश्चन आहे. मग काय करायचं, आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ABCच्या डोक्यावर खाली 6, 8, 12 आहे. म्हणजे हे जे ABC आहे ABC, ए आहे 6 दिवसात, बी घेतो 8 दिवसात आणि सी आहे 12 दिवसात. एक काम झालं आपल्याला, त्याच्या खाली आपण मांडणी करून घेतली. आता काय करायचं, येस आता काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवा, एच्या खाली जो 6 असतो तर हा एच्या खालचा जो 6 आहे तो घ्यायचा नाही. त्याच्या व्यतिरिक्त बी आणि सीचा गुणाकार याच्या खाली घ्यायचा 8 आणि 12. एचं लिहित आहोत, एच्या खाली आपण लिहित आहोत बघा, 3 भाग केले आपण, 3 भाग केले. आता एच्या खाली 6 आहे की नाही, 6 घ्यायचं नाही, उरलेले जे 8 गुणिले 12 त्याच्या खाली लिहायचे. लक्षात काय म्हटलं मी, एच्या खाली काय लिहायचे, ह्या दोघांचे गुणाकार लिहायचे. आता बीच्या खाली काय लिहिणार रे, 6 आणि 12. बीच्या खालचा जो 8 आहे तो घेणार नाही, 6 गुणिले 12 करणार. आता सीच्या खाली आपण सीचा घेणार नाही, 6 आणि 8 करणार. ओके झालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या खाली अशा पद्धतीने केल्यानंतर डायरेक्टली सुद्धा ट्रिक्सने आन्सर निघतं. मात्र काय करायचं, याच्यावाला काय करायचा, भाग गुणाकार करा, नाहीतर मग काय करायचं, निश्चितपणे पहिला आणि पहिला याचे अर्धे करायचे, किंवा भाग जर जात असेल तर भाग द्यायचा. म्हणजे या ठिकाणी बेचूक काय होतं 8, बेत्री काय होतं 6 आणि बेत्री काय होतं 6. तिघांनाही 2 भाग गेला, पहिला. आता दुसऱ्याला काय करायचं, हा गुणाकारात चिन्ह गुणाकाराचं, गुणाकारात चिन्ह गुणाकाराचं, गुणाकारात चिन्ह गुणाकारात. आता हा दुसरा 12 आहे आणि दुसरा 8 आहे, तर ते सुद्धा निम्मे करायचे, किंवा एका निश्चित अशा संख्येने भाग जाते का बघायचं, तर भाग जातो. 12 8ला 4ने भाग जातो, म्हणून 4 त्रिक काय म्हणायचं 12, 4 त्रिक काय म्हणायचं 12 आणि 4 दुनी काय म्हणायचं 8. म्हणजे याला आपण थोडं शॉर्टकट केलं. आता याच्यापेक्षा कमी होऊ शकतं, परंतु त्या भानगडीत न पडता डायरेक्टच आपण याचा काय करायचा, गुणाकार करायचा. 4 त्रिक किती 12, 3 त्रिक किती 9 आणि 3 2 किती 6. ओके, या तिघही संख्यांना आपण संक्षिप्त रूप काढतो, म्हणजे सर्वात कमी काढतो असं लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं हे LCM काढून काढायचं असतं, मात्र हे सोपं जातं. सो 12, 9 आणि 6 याला जर एखाद्या निश्चित अशा संख्येनं भाग जात असेल तर द्या, नाही दिला तरी चालतं. ओके, मग एवढं जरी आलं ना तर ठीक आहे. कुठेतरी आपण 12, 9 आणि 6 पर्यंत आलो. इथे जरी म्हटलं असतं ना तरी 12 8 96, 12 सकम 72 आणि 8 सकम 48 एवढं जरी काढलं असतं तरी फायनली आन्सर आलं असतं, परंतु छोटंसं आहे. आता याचे कमी फमी काही करत नका बसू, एवढा भाग दिल्यानंतर एवढंच ठेवत चला. आता काय विचारलं रे, बीचा काय आहे 9. 9च्या खाली काय करायचं, ह्या तिघांची बेरीज लिहायची. 12 9 21, 21 न 6 27 लिहिले. ओके, आणि त्याच्या पुढे हा 5100 लिहायचा. ज्याचं विचारलं त्याचंच काढा, बाकीच्यांचं काढू नका. ओके, आणि निश्चितच हा आडवा भाग जात असतो. 27 1 27. ओके, 9 3 27. येस, 9 1 9, 9 3 27, 3 1 3, 3 1 3, उरले 2 झाले 21, 3 ओके 3 1 3, उरले 2 झाले 21, 3 7 21, 7 21, 3 7 21 म्हणजे 17, किंवा 17 तरी 51 म्हटलं तरी चालतं. एचा वाटा येतो 1700, एचा वाटा काय येतो 1700. सॉरी बीचा वाटा येतो 1700. सीचा पण असाच काढता येतो आणि डीचा पण काढता येतो. ओके, एचा पण काढता येतो, बीचा पण काढता येतो आणि सीचा पण काढता येतो. ओके, आता व्हिज्युअली कसं आन्सर काढायचं ते सांगतो. हाय ए, हाय बी आणि हाय सी. एच्या खाली काय लिहायचं 8 गुणिले 12 लिहायचं. बीच्या खाली काय लिहायचं, बीच्या खाली काय लिहायचं बघा, बीच्या खाली 6 गुणिले 12 लिहायचं. आणि सीच्या खाली काय लिहायचं 6 गुणिले 8 लिहायचं. याचावाला स्वतःचा लिहायचं नाही, बाकीच्याचा गुणाकार करायचा. आता या ठिकाणी जर म्हटलं तर 8 6 आणि 6, बेचूक 8, बेत्री 6 आणि बेत्री 6 गुणिले 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 4 दुनी 8 झालं. हे झाले 4 त्रिक 12, हे झाले 3 त्रिक 9 आणि हे झाले 3 दुनी 6.
आता या तिघांची बेरीज याच्या खाली लिहायची 12 9 21 न 6 27. ओके, आता याला गुणीला काय करायचं 51 कारण की फुल मजुरी करायची. 9 1 9 9 3 27, 3 1 3 3 1 3 उरले 2 झाले 21, 3 3 7 21 म्हणजे 1700 आन्सर आला. बीला मिळणारा जो वाटा आहे तो 1700 आहे. 1700. एचा किती आहे रे? कमेंट्स करून सांगा एचा किती आहे. ओके, एचा किती आहे सांगा. ओके, यस, एचा किती येणार आहे फास्ट. एचा किती येणार आहे? एच्या खाली 12 आहे. 12 भागिले म्हणजे 12 भागिले 27 गुणिले 51. ओके, एचा निघणार आहे. काढा एचा फास्ट फास्ट. यस, फास्ट. म्हणजे या ठिकाणी 3 चूक 12 3 9 27. ओके, डायरेक्टली आन्सर निघणार आहे. सांगा लवकर एचा किती. एचा किती फास्ट. ओके, 12 4 3 12 12 भागिले 27 घेतले गुणिले 51 घेतले. डायरेक्टली तुम्ही काढू शकता. ओके, 3 चूक 12 3 9 27. आता 9चा 51ला भाग द्या. भाग जाण्याची शक्यता आहे. ओके, किंवा नाही आहे. यस यस, 9 1 9 9 3 17 9 36 9 5 45 9 7 54 9 5 45 45 जर केले तर या ठिकाणी काय राहतात तर 6 राहतात. ओके, 6चे झाले 60, 9 सकम 54 40 राहतात. म्हणजे काहीतरी समथिंग येणार. यस, 6800. ओके, नाही समजलं ॲप डाउनलोड होतो पण क्लास दिसत नाही. यस, नंतर करा ते काय ते. ओके, आपल्याला फक्त बीचा वाटा विचारलेला. सो बीचा वाटा लक्षात घ्यायचा. खूपच इजी आहे रे. काय कोण म्हणते येणार नाही. ए बी सी तिघांची वाटणी करून दिली. 6 एच्या खालचा 6 आहे म्हणून त्याला 6 न घेता 8 गुणिले 12 करा. बीचा 8 न घेता 6 गुणिले 12 करा. याच्या खाली एच्या खाली बीच्या खाली आणि सीच्या खाली जर म्हटलं तर सीचे 12 न घेता 6 गुणिले 8 करा. हां, आता याच्याला 8 6 आणि 6 याचे निम्मे करा. म्हणजे कोणत्या संख्येने भाग जाते 2 ने भाग जाते म्हणजे बेचूक 8 बेत्री 6 गुणिले 12 12 आणि 8 याला निश्चित अशा संख्येने भाग द्या. 4 3 12 4 3 12 आणि 4 2 8. ओके, आता इथे काय झाले तर 12 झाले. इथे काय झाले सॉरी इथे काय झाले 9 झाले. इथे काय झाले 6. काय विचारलं फक्त बी विचारलं म्हणून बीचाच विचार करा. कारण की 12 9 आणि 6 12 9 21 होते. 21 न 6 27 होते. भागिले 27 घ्या गुणिले 5100 घ्या. 3 3 9 3 9 27. ओके, 3 3 9 3 9 27 या ठिकाणी किंवा 9 1 9 9 3 27 डायरेक्ट. आणि इथे येतं 1700. 1700चे आन्सर येतं. बघूया 1700 आन्सर आहे का तर. यस, 1700 परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन आहे. 8वा क्वेश्चन. एबीसी हे काम अनुक्रमे 4 6 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम एकत्रितपणे करण्यासाठी त्यांना 5400 रुपये मिळतात. त्या रकमेमध्ये एचा वाटा काय असेल. एचा वाटा काय असेल. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप इझी आहे मित्रांनो. ओके, ए म्हणजेच काय रे ए बी आणि सी. एचे आहे 4 6 आणि 12. ओके, यस, एवढंच आपल्याला पाहिजे असते. याच्या खाली काय करायचं. याच्या खाली 4च्या व्यतिरिक्त 6 गुणिले 12 लिहायचं. 6 गुणिले 12. ओके, बीच्या खाली 6 न लिहितं 4 गुणिले 12 करा. आणि सीच्या खाली 12 न घेता 4 गुणिले 6 करा. आता हा 6 आहे, हा 4 आहे, हा 4 आहे. याचे निम्मे करा. बेत्री 6 बे दोन्ही 4 आणि बे दोन्ही 4 संपले ते. आता 12 12 6 आहे तर या 12 12 6ला 6 न भाग जातं. 6 1 6 साईन दोन्ही 12 आणि साईन दोन्ही 12. आता 3 दोन्ही किती 6 बे दोन किती 4 आणि बे 1 बे. काय विचारलं ए विचारला. फक्त एवरच कॉन्सन्ट्रेट करा. कारण याच्या खाली या तिघांची बेरीज टाकायची. 6 आणि 4 10 आणि 2 12 12 घेतले गुणिले 5400 ते फुल अमाऊंट आहे. सो एवढंच फक्त करा कारण आपल्याला ए विचारलेलं आहे. 6 1 6 साईन दोन्ही 12 बे 1 बे बे 27 54 म्हणजे 2700 आन्सर येणार आहे. 2700 आन्सर येणार आहे. तुमचं राईट पण आन्सर आलेलं आहे. 2700 आन्सर येणार आहे. तुम्ही दिलेलं आन्सर हे अगदी ब्राईट अँड ब्राईट आहे. सो 2700 आन्सर येतं. यस, 2700 डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ज्या पद्धतीने येते आपण ए काढलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही क्लास संपल्यानंतर बी सी काढू शकता. ओके, देन एबीसी हे काम अनुक्रमे 8 10 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम एकत्रितपणे करण्यासाठी त्यांना 11,100 रुपये मिळतात.
त्या रकमेमध्ये सीचा वाटा काय असेल, सीचा वाटा काय असेल, इट्स व्हेरी इजी, सीचा वाटा काय असेल. ओके, 8 ए बी आणि सी, 8 आहे, 10 आहे आणि 12 आहे. याच्यानंतर असे 3 भाग करून टाकायचे. 8चा एचा विचार करत असताना एचे 8 घ्यायचे नाही, मात्र 2 जे बी सी आहे त्याचा गुणाकार करायचा, 10 गुणिले 12. आता बीचे 10 घ्यायचे नाही, 8 गुणिले 12 करायचं आणि सीचे 12 घ्यायचे नाही, 8 गुणिले 10 करायचं. खूपच इजी आहे रे, इट्स व्हेरी इजी. आता 10, 8 आणि 8 निम्मे करा, बे पंचे 10. ओके, बेचूक 8 आणि बेचूक 8, हा गुणिला आहे, हाय गुणिला आहे, हाय गुणिला आहे. आता 12, 12, 10 म्हटलं त्याची निम्मे करावं लागेल, कारण की 12, 12, 10ला तिन्ही संख्याला 2नेच भाग जातं. बेसकम 12, बेसकम 12, बे पंचे 10, 6 पंचे 30 आले रे मित्रा, 4 6 चूक 24 आले रे मित्रा आणि 4 पंचे 20 आले. याचे निम्मे केले तरी चालतं, नाही केले तरी चालतं. इथेच थांबा. काय विचारलं ते बघा, सी विचारलं. शीच्या खाली या तिघांची बेरीज टाका, याच्या सहित बेरीज टाका. म्हणजे हे येतं 4, 4, 2 2 4 आणि 3 7, 74 बेरीज झाली. गुणिले फुल अमाऊंट तिथं लिहा, 1 1 1 0 0. एवढ्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही करत असाल तर निश्चितचपणे तुमचं ॲन्सर राईट अँड ब्राईट आहे. कसं आहे, बेद आहे 20. ओके, बेद आहे किती, 20. आणि याच्या निम्मे काय येणार आहे, तर याच्या निम्मे येणार आहे की बेत्री येस बेत्री 6, उरला 1 झाले 7, उरला 1 झाले 14, बेसाती 14. 37 इथे आलेला आहे, 37 1 37, 37 3 काय येणार आहे 111. कारण की बघा 37 3 111 येतं, 3 7 21, 3 3 9 2 11 आणि हे 2 0 अटॅच करा या ठिकाणी. मग 300 गुणिले 10 म्हणजे 3000 रुपयेच फक्त सीला मिळणार आहे. 3000 रुपये, येस 3000 रुपये. म्हणून ॲन्सर येणार आहे 3000 रुपये. बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कळलं तुम्हाला, काहीच कठीण असा टाईप्स नाही आहे. मात्र काळका वेगावर टेटमध्ये 2017ला भरपूर सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. यानंतर आपण ज्यावेळेस चॅप्टर वाईज घेणार आहोत, हे आपले ॲनालिसिस सुपर 13 सुरू आहे. आपल्याला प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन्स एकदा झाला की तो पुन्हा होणार नाही. मोस्टली 200 ते 250 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्या ॲनालिसिसमध्ये येणार आहे. सो डे 25 ते 20च्या दरम्यान आपला सिलेबस पूर्ण होणार आहे 2017च्या टेटमध्ये आलेल्या क्वेश्चन्सचा. त्याच्यानंतर आपण चॅप्टर वाईज घेणार आहोत. ओके, येस. क्वेश्चन नंबर 10, मालिकेचा मध्यक काढा, मीडियन काढा. मीन मोड मेडियन आपण 10व्या वर्गामध्ये शिकलेलंच आहोत. मीन मोड मेडियन याच्यामध्ये मेडियन म्हणजे मध्यक, मध्यक म्हणजे मिडलचा शोधायचा आहे. मात्र याची जी रचना आहे ते अतिशय हे करून दिली त्यांनी, 70 100 आणि 120, 70 100 आणि 120. आता कधी कधी काय असतं, 100 70 आणि 120 दिलेले असते. खऱ्या अर्थाने त्यांनी असं द्यायला पाहिजे होतं, थोडंसं 100 70 आणि 120. तर मग अशी उलटसुलट जर असले तर आपल्याला सरळ लावून घ्यायचे. सरळच त्यांनी लावून ठेवलेले आहे. 70 लहान आहे, त्याच्यापेक्षा मोठा 100 आहे, त्याच्यापेक्षा मोठा 120 आहे. काय करायचं, इकडचा एक कट करायचा, इकडचा एक कट करायचा. मिडल जो आहे तो मीडियन असतो. खूपच इजी आहे. मात्र ही कॉन्सेप्ट आपल्याला माहीत आहे का? आपण जे विद्यार्थ्यांना शिकवायला जातो त्यावेळेस आपल्याला मीन मोड मेडियन प्रोपोर्शन माहीत आहे का, हे ओळखण्यासाठी असे सिम्प्लिफाईड क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. अशी विचारण्याची शक्यता पण आहे, कारण यावर 3 प्रकारचे क्वेश्चन्स तयार होतात. ओके, मेडियन आपण काढलं. मिडलचं इथे जम्पलिंगमध्ये कोणता लहान, कोणता मोठा आणि कोणता लहान असं जर दिलं असेल तर आपल्याला सायमल्टेनियसली चढत्या क्रमाने लिहून घ्यायचं आहे. शेवटचे कट करायचे आणि मधला घ्यायचा. सो ॲन्सर येतं 100. ओके, ॲन्सर काय येतं 100. खूपच त्याची क्वेश्चन आहे, परंतु आपल्या तो टाईप्समध्ये येतो म्हणून आपल्याला घ्यावंच लागेल. 11वा क्वेश्चन, हा सुद्धा तुम्हाला समजून सांगावं लागेल. मालिकेचा मध्यक काढा. सोपाच क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन आहे, त्याच्यावरच आधारित आहे. आता बघा 6 5 2 6 7 10 याने ते जे सिरीज आहे ते सायमल्टेनियसली दिलेलं नाही, म्हणजे चढत्या क्रमाने दिलेलं नाही. आपल्याला त्याला चढत्या क्रमाने करायचं आहे. म्हणजे 2 घ्यायचा आहे आपल्याला. 2 पेक्षा मोठा कोणता आहे 5, 5 पेक्षा मोठा कोणता आहे 6, पुन्हा 6 आलेला आहे, पुन्हा 7 आणि पुन्हा नंतर 10. आपल्याला काय करायचे आहे, इकडचा एक कट करायचा, इकडचा एक कट करायचा, इकडचा एक कट करायचा, इकडचा एक कट करायचा. ओके, मधात काय राहिलेलं आहे, मध्ये काय राहिलेलं आहे, मध्ये राहिलेला आहे 12.
ओके, मध्ये 2 राहिलेले आहे. जर 2 राहिले तर काय करायचं, या दोघांची करायची बेरीज आणि भागिले करायचे 2, म्हणजे 12/6 म्हणजेच काय येणार आहे, 6च येणार आहे. 2 जर सारखे सारखे राहिले तर त्याच्यातला डायरेक्ट 6च म्हणून द्यायचा. दोन्ही जर सारखे सारखे राहिले म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर 7 आले असते तर 7 दोन्ही 14, 14/2 म्हणजे 7च आले असते ना. इथे 2 जर सारखे सारखे राहिले म्हणजे 6 असो, 7 असो, 8 असो, 9 असो, हे सुद्धा कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. डायरेक्टच या दोनपैकी एक हा मिडियन असतो, म्हणजे 6 हे राईट आन्सर आहे. 6 का आहे, राईट आन्सर आहे. 11वा क्वेश्चन, मालिकेचा मध्यक काढा. 23, 13, 12, 14, 21, 29 आणि 23. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हे जे 3 क्वेश्चन्स मी घेतले यावर आधारित मी टेस्टमध्ये 3 क्वेश्चन्स टाकणार आहोत. ओके, इतर याच्यामध्ये आता याच्यामध्ये लहान कोणता, 12 आहे, 12 नंतर 13 आहे, 13 नंतर 14 आहे, 14 नंतर 21 आहे, 21 नंतर 23 आहे, 23 नंतर 23 आहे, नंतर पुन्हा 23 आहे आणि पुन्हा 29 आहे. बघा, 12, 12, 13, 13, 14, 14, 21, 21, 23, 23, 23, 23, 23, 23 आणि 29, 29. आपण चढत्या क्रमाने लावलेले आहे. आता कट करायचं, एक इकडचा कट केला, एक इकडचा कट केला, एक इकडचा कट केला, एक इकडचा कट केला, कट केला, कट केला, मध्ये मात्र हे राहिलेले आहे. ओके, सांगताना तुम्ही 23 म्हणून दिलं असेल एका दुसऱ्याने, मात्र तसं करायचं नाही. तर आता काय रे, हे 6. ओके, सॉरी हां, त्या ठिकाणी आधीच्या याच्यामध्ये बाय मिस्टेक ते झालेलं आहे. साइन दोन्ही 12, 12/2 म्हणजे 12/2 म्हणजे 6च येणार आहे. 7/7, ओके, बाय मिस्टेक नव्हे तर ते सांगण्यात पद्धतशीर आलेलं आहे. 6+6 म्हणजे 12, 12/2 म्हणजे 6, 7+7 म्हणजे 14, 14/2 म्हणजे 7, 8+8 म्हणजे 16, 16/2 म्हणजे 8. म्हणजेच तिथं जे 2 जर 6 आले, 7 आले, 8 आले, 9 आले आधीच्या गणितामध्ये, तर तोच एक घ्यायचा. मात्र इथं तसं नाही, इथं डिफरंट आलेला आहे. डिफरंट जर आलेला आहे तर मग यावेळेस प्रत्यक्षरित्या आपल्याला असं करावं लागेल. म्हणजेच काय, या दोघांची बेरीज करून त्याचे निम्मे घ्यावं लागेल. या दोघांची बेरीज करायची, निम्मे घ्यायचे, 2 काही लिहित नका बसून निम्मे घ्यायचे. म्हणजे इथं काय येतं, 44 आणि त्याचे निम्मे काय येतं, 22. आता तुम्ही जर म्हटलं तर या दोघांच्या मध्ये कोणतं आहे, तर 22 आहे. असे लक्षात घेऊन तुम्ही 22 आन्सर टाकू शकता. 22 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 22 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस यस. 12वा क्वेश्चन सुद्धा आपण यशस्वीरित्या पूर्ण केला. 13वा क्वेश्चन, आर आणि एस भाऊ आहेत. एक्स ही वायची बहीण आहे आणि एक्स ची आर आई आहे, तर एस चे वाय सोबत नाते काय? अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे. दुसऱ्या प्रकारचा टाईपचा, या प्रकारचा टाईपचा आपण 2 व्यक्तीचं कन्व्हर्सेशन असते, समोर काहीतरी टीव्ही असते किंवा समोर फोटो असतो किंवा समोर काहीतरी व्यक्ती असते, त्याला खुणावताना जे काही संभाषण होतं त्यावर आधारित एक आपण टाईप्स घेतलेला आहे. आज जो आहे तो दोघांमध्ये काय आहे, नाते दाखवलेलं आहे. आर आणि एस काय आहे, भाऊ आहेत. एक्स ही वायची बहीण आहे आणि एक्स ही आरची आई आहे. 3 नाते आहे रे याच्यामध्ये, एक भावाचं, बहिणीचं आणि आईचं. भावाचं म्हणजे भाऊ, नंतर बहीण, बहीण आणि तिसरं आहे आई. विचार करा आता, आणि या तिघांचा विचार आपल्याला करायचा आहे. आर आणि एस हे भाऊ भाऊ आहे. काय आहे, आर आणि एस हे भाऊ भाऊ आहे. यस. मग एक्स आणि वाय ह्या काय आहे, एक्स आणि काय आहे, वाय ह्या बहिणी आहे. आणि एक्स ही वायची बहीण आहे, अजून निश्चित नाही. एक्स ही वायची बहीण आहे, म्हणजे बहीण म्हणजे हे निश्चित झाली. वाय अजून अनिश्चित आहे. वाय काय आहे, अनिश्चित आहे, भाऊ आहे की कोण आहे म्हणून. ओके, एक्स ही वायची बहीण आहे. वाय म्हणजे एक्स ही बहीण आहे, परंतु वाय माहीत नाही. आर आणि एस हे दोघं जण भाऊ भाऊ आहे, म्हणजे यांचं पुल्लिंग आहे, याचं स्त्रीलिंग आहे. आणि एक्सची आर आई आहे, एक्सची आर आई आहे. ओके, आता थर्डमध्ये जे आपण लक्षात घेतो त्याच्यावाला ह्या दोनचे काहीतरी कॉम्बिनेशन असतं किंवा काहीतरी कनेक्शन असतं. तो कनेक्शन आपण याला जुळवायचं. तिसऱ्या याच्यावाला बघा, एक्सची आर आई आहे. एक्सची कोण आहे, आर आई आहे, आई आहे. ओके, म्हणजे काय, आता लक्षात घ्या. आर हे आई झाली, स्पष्टता तुम्हाला सांगतो. ओके, एक्स ही आरची मुलगी झाली
आणि हे दोघं जण काय झाले, ह्या आरचे काय झाले, मुलं झाले. ओके. आणि इथे काय म्हणते, आर आणि एस काय आहे, तर भाऊ आहे. नाही सॉरी हा, एक्सची आर आई आहे. आर आणि एस भाऊ आहेत. काहीतरी इथे थोडंसं हे वाटतं. एक्सची आर आई आहे, आर आणि एस भाऊ आहे म्हणतात ना. एक्सची आर आई आहे, एक्सची आर आई आहे आणि आर आणि एस भाऊ आहे म्हणते. सो सॉरी हा, माहिती अपूर्ण आहे यार. वायची एसची हे याच्यामध्ये काहीतरी जंपल झालेलं असेल. सो इथे लक्षात घ्या. इथे उलटं जर घेतलं, सपोज इथं जर उलटं असेल किंवा माझ्याकडून जर टायपिंग मिस्टेक झाली असेल, होऊ शकतं हां, तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की काहीतरी याच्यामध्ये जंपल होऊ शकतं. एक्सची आर आहे किंवा आर एक्सची आर आई आहे, आरची एक्स आई आहे असं जर घेतलं तर हो असंच होणार. उलटं घ्या, एक्सची आर आई आहे, हां एक्स ही आरची आई आहे, एक्स ही आरची आई आहे असं घ्या. एक्स ही आरची आई आहे म्हणजेच एक्स ही आई झाली, आई एक्झॅक्टली ती बहीण आहे. आणि आर आणि एस हे काय झाले, भाऊ झाले. ओके, हे झाले दोघं जण भाऊ. म्हणजे आरचे हे मुलं आहे, आर आणि एस. आणि आरचा म्हणजे एक्स ही आई झाली. बघा आता ती शाब्दिकता मी बदलवली, शाब्दिकता ती चुकलेलीच असेल, कारण या ठिकाणी नवीन मी काय टाकलेलं आहे, एक्स ही आरची आहे, एक्स ही आरची आई आहे. म्हणजे एक्स ही झाली आई, तिचे दोन मुलं झाले आर आणि एस, कारण की आर आणि एस दोघं जण भाऊ आहे, हे मुलंच झाले, दोघं जण मुलंच झाले. आणि मध्यंतरी काय म्हटलं, एक्स ही वायची बहीण आहे, एक्स ही वायची बहीण आहे, म्हणजे निश्चितचपणे हे दोघं बहीण भाऊ झाले. मग हे दोघं जण बहीण भाऊ झाले, ह्या वाय सोबत ह्या दोघांचं नातं मामाचं येणार आहे किंवा मावशीचं येऊ शकतं. का कोणाचं येऊ शकतं, मामाचं येऊ शकतं किंवा मावशीचं येऊ शकतं. कारण 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 की इथं निश्चित सांगितलेलं नाही आहे हा मुलगा आहे की मुलगी आहे, म्हणून मामा किंवा मावशीचं येऊ शकतं. आणि मामा किंवा मावशीचं जर म्हटलं तर यस आणि वायचं नातं विचारलेलं आहे, या यस आणि वायचं नातं विचारलेलं आहे, तर मामा किंवा मावशीचं येऊ शकतं. ते जर ऑप्शन जर विचारलं एक्स आणि वायचे नाते काय आहे असं जर विचारलं, ऑप्शन जर मामा मावशी असेल तर टाकायचं, नाहीतर पुतण्या किंवा पुतणी टाकायचं. भाचा आणि भाची हा शब्द वापरला जात नसतो याच्यामध्ये. ओके, मामा मावशी किंवा काय होणार आहे, पुतण्या किंवा पुतणी. ओके, पुतणी येणार नाही कारण पुतण्या येणार आहे. यस, पुतण्या येणार आहे. यस, बघा पुतण्याच येणार आहे. यसचे वाय सोबत नाते काय, यसचं वाय सोबत नातं म्हणजे वाय हा त्याचा मामा झाला, परंतु यस खऱ्या अर्थानं पुतण्या झाला. यसचे वाय सोबत नाते आपल्याला यसचे विचारले ना, यसचे विचारले, यस हा काय झाला, वायचा पुतण्या झाला, म्हणून ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सांगता येत नाही असं नाही, सांगता येत नाही. यसचे वाय सोबत नाते काय तर पुतण्याच येणार आहे. पुन्हा सांगतो, कारण की या ठिकाणी शाब्दिकता आपल्याला चेंज करावी लागली. कोणती, एक्सची आर आई आहे, एक्स ही आरची आई आहे असं पाहिजे, एक्स ही आरची आई आहे. बघा आर आणि एस हे दोघं जण भाऊ आहे, एक्स आणि वाय हे एक्स ही वायची बहीण आहे, हे झाली बहीण. आणि एक्स ही आरची आई आहे आणि याची काय झाली, आई झाली, म्हणजे एक्स ही आई झाली आणि याची बहीण झाली, म्हणजे निश्चितचपणे हे स्त्रीलिंग आहे. ओके, आर आणि एस हे दोघं जण भाऊ आहे. आपल्याला काय विचारलं, याचा म्हणजे ह्या एक्सचा हा जो वाय आहे, हां एक्स ही वायची बहीण आहे, वायची तर बहीण आहे, परंतु हे निश्चित नाही ना रे, म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून ह्या दोघांचा आर आणि एसचा हा एक तर मामा येऊ शकतो, नाहीतर मामा येऊ शकतो, नाहीतर मावशी येऊ शकते, ह्या दोनपैकी एक येऊ शकते. पण विचारलं काय, एसचे म्हणजे ह्या एसचे वाय सोबत नाते काय,
यसचं वयासोबत आपल्या काकासोबत पुतण्याचं नातं नसतं का? आपल्या मामासोबत पुतण्याचं नातं नसतं का? खऱ्या अर्थानं भाचा शब्द वापरला जात असतं. मात्र या ठिकाणी इंग्लिशमध्ये नेफ्यू नेफ्यू म्हणजे पुतण्या किंवा भाचा होते, म्हणून इंग्लिशच्या दृष्टिकोनातून कन्व्हर्जनसाठी वेगळेपण न यावं म्हणून या ठिकाणी पुतण्या टाकण्यात आलेला आहे. पुतणी इथं टाकायला पाहिजे होतं, कारण ते पुतणी येत नव्हतं, कारण यस आणि आर हे भाऊ आहे असं सांगितलेलं आहे. यस, आता क्लिअर झालं. बहिणीचा मुलगा पुतण्या होतो की मुलगा? हो, आता हे बघा, तुम्ही जे आन्सर टाकला ना, बहिणीचा मुलगा पुतण्याच होतो, मुलगा होत नाही. पुतण्या किंवा भाचा आपण म्हणू शकतो, मात्र इंग्लिशमध्ये त्याला नेफ्यू म्हणते. नेफ्यूसाठी एकच शब्द वापरलेला आहे या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये, तो म्हणजे पुतण्या. ऑप्शन जर भाचा असतं तर भाचा मारलं असतं, परंतु 2 ऑप्शन ते मारूच शकत नाही. ओके, देऊच शकत नाही. सो पुतण्या राईट आन्सर आहे. डीला एक बहीण आहे. ओके, सेकंड क्वेश्चन बघा. डीला एक बहीण ए आहे. ओके, डी ला एक बहीण ए आहे. ये हे बहीण होय, म्हणजे हे स्त्रीलिंगी झालं, लिंगाचा विचार करावा लागतो. डीला एक बहीण ए आहे जी पीची आई आहे. आता ही पीची काय आहे रे, तर आई आहे. ओके, आई म्हणजे ए ही आई झाली निश्चितपणे, आणि ती स्वतः स्त्रीलिंगी म्हणजे डीची बहीण झाली. ओके, इथपर्यंत आपण आलो. डी ही पीची मुलगी आहे. डी ही पीची मुलगी आहे. म्हणजे या ठिकाणी हा जर समजा डी आपण इथे याचं दोघांचं जर कनेक्शन लावलं तर डी ही पीची मुलगी आहे. मुलगी आपण इथे घेऊ, ही मुलगीच आहे. मुलगी आहे म्हणजे हे स्त्रीलिंगीच झालं. ओके, एवढं निश्चित झालं. आता बी ही पीची आई आहे. ओके, आता बघा, बी ही पीची आई आहे. हां, या पीची काय झाली, आई कोण झाली, बी ही पीची आई झाली. बी ही पीची आई म्हणजे ही झाली आई. ओके, लक्षात घ्या. आता काय विचारलं, मग ए आणि बीचे सोबतचे नाते काय, ए आणि बीचे. ओके, ए आणि बीचे खूप मोठं नातं झालेलं आहे. आता याचं आता कशा पद्धतीने हे करणार. ओके, आता बघा, एक निश्चितचपणे यामध्ये कन्फ्युजन, जर आपण माइंडला थोडासा ट्रेस दिला तर कन्फ्युजन जास्त येण्याची शक्यता असतं. आपण हे ग्राफिंग असं करून घ्यायचं थोड्या प्रमाणामध्ये. इथे काय म्हटलं सुरुवातीला, डीला एक बहीण आहे, ह्या डीला एक बहीण आहे, झालं निश्चित. ओके, आता जी पीची आई आहे, डीला एक बहीण आहे, ए, म्हणजे ह्या झाल्या 2 बहिणी, नंतर ते बहिणी होतात. जी पीची आई आहे, पीची झाली आई हे. ओके, पीची झाली आई हे, म्हणजे ह्या पीची ए आई झाली, निश्चित आहे. डी ही पीची मुलगी आहे, म्हणजे हे जे डी आहे, डी ही पीची मुलगी आहे. इथे काय म्हटलं बघा, डीला एक बहीण आहे. येस, डीला एक बहीण ए आहे, हे बहीण झाली. जी पीची आई आहे, हां, पीची आई आहे. डी ही पीची मुलगी आहे. आन्सर बघा काय आहे तर, येस. निश्चितचपणे आपण एक लक्षात घेऊ. हे कन्फ्युजन होऊ शकतं किंवा काही मिस्टेक होऊ शकतं टाईप करण्यामध्ये. डीला एक बहीण आहे, डीला एक बहीण झाला, हे बहीण झालं, म्हणजे बहीण भाऊ काहीतरी झालं. जी पीची आई आहे, ही पीची आई झाली. ओके, म्हणजे हे झालं. आता डी ही पीची मुलगी आहे, जी पीची आई आहे आणि डी ही पीची मुलगी आहे. कन्फ्युजन म्हणजे टायपिंग मिस्टेक आहे, कारण की हे शाब्दिकता बरोबर नाही झालं. डी ही पीची मुलगी आहे म्हणते आणि इथं सुद्धा डी पी असं काहीतरी दिलेलं आहे, हे रॉंग येतं. हां, नाही, गोंधळ होणार, कारण की इथं टायपिंग मिस्टेक आहे माझ्याकडून आधीच्या याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली होती, ते मात्र मी सॉर्ट आउट केली. याच्यामध्ये जास्तच गोंधळ आहे, म्हणजे टायपिंग मिस्टेक झालेली आहे याच्यामध्ये. सो हा आपण रिप्लेस करू. ॲन्सर तर नात असं येतं, परंतु त्यांनी पद्धतशीरपणे किंवा त्यांनी म्हटल्यापेक्षा माझ्याकडून इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. आता इथे बघूया, ए ही बीची बहीण आहे. आता हे पद्धतशीरपणे लक्षात घेऊया, कारण की
ए ही बीची बहीण आहे, ए आणि बी, ए ही बीची बहीण आहे म्हणजे ही झाली बहीण, बहीण म्हणजे ही झाली स्त्रीलिंगी, एवढं कन्फर्म झालं. सी ही बीची आई आहे, सी ही बीची आई झाली म्हणजे इथं जर आपण सी घेतला, सी इथं घेऊ, सी ही बीची आई आहे, बीची आई आहे ही, बीची आई म्हणजे ही झाली आई. ओके, म्हणजे ही झाली सीची मुलगी. हां, मग हे दोन, सी ही बीची आई आहे, बी ए ही बीची बहीण आहे. इथं अजून कन्फ्युजन आहे की हा मुलगा आहे की मुलगी आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, परंतु एक मात्र मुलगी, एक मात्र निश्चित झालं की सीचे ए बी हे मुलं मुली किंवा मुली मुली आहे. ओके, इथपर्यंत कंप्लीट. डी हा सीचा पती आहे, डी हा सीचा पती आहे, डी हा सीचा पती आहे म्हणजेच हे झाले नवरा बायको. ओके, पती पत्नी, पत्नी आणि हा पती, एवढं निश्चित झालं. ई ही डीची आई आहे, ई ही डीची आई आहे. आता डीची आई आहे, डीची ई ही डीची आई आहे म्हणजे ई ही याचीवाली आई आहे. कोणाची? या सीची ही सासू झाली, डीची ही आई झाली. मग एचे डी सोबत नाते काय? एचे डायरेक्ट डी सोबत नाते काय? अरे सोपंच तर आहे. हां, एचे डी सोबत नाते काय? तर हे मुलगी आहे आणि हे वडील आहे. सरळ सरळ एचे नाते आहे म्हणून मुलगी येणार आहे. एचे, एवढं लक्षात घ्या. जर इथं कन्फ्युजन होत असते. एचे नाते काय असं म्हणायचं. एचे डी सोबत लक्षात घ्यायचं फक्त. एचे नाते काय म्हणजे एचे नाते काय? मुलीचे झाले. एचे नाते काय? मुलीचे झाले. डीचे ए सोबत नाते जर म्हटलं तर डीचे काय? वडिलाचे झाले. डीचे काय? वडिलाचे झाले. म्हणजे इथं मुलीचे नाते येणार आहे, मुलगीचे येणार आहे. यस, आता याच्यामध्ये काही एक मिस्टेक नाही. ओके, काही एक मिस्टेक नाही. मुलगी येणार आहे कारण मुलगा किंवा मुलगी नाही येणार, कारण की ए ही बीची बहीण आहे म्हणते म्हणजे बहीण म्हटलं तर हे स्त्रीलिंगी झालं, स्त्रीलिंगी म्हणून हे मुलगीच झालं. इथं ऑप्शन द्यायला पाहिजे होतं मुलगा. हां, तसं नाही. इथं ऑप्शन त्यांनी काय द्यायला पाहिजे होतं? मुलगा द्यायला पाहिजे होतं, मुलगी द्यायला पाहिजे होतं, नंतर इथं वडील द्यायला पाहिजे होतं. हां, आणि ह्यापैकी नाही द्यायला पाहिजे होतं, मग मात्र गोंधळ होत होता. परंतु एक्झॅक्टली जर सांगितलं तर ए ही बीची बहीण आहे, ए ही स्त्रीलिंगी झाली म्हणजे बहीण झाली म्हणजे मुलगी झाली, डीची ती मुलगी झाली. ओके, जर डीचे ए सोबत नाते असं जर विचारलं असतं तर वडील आलं असतं. एवढं लक्षात ठेवायचं, कारण की इथे तुम्हाला शाब्दिक तर सांगतो. एचे म्हटलं तर त्या एचं नातं घ्यायचं त्याच्यासोबत. एचे ए कोण आहे? तर ती मुलगी आहे. मुलगी म्हटलं तर ते सरळ सरळ मुलीचं नातं झालं. डीचे ए सोबत उलटं जर विचारलं असतं डीचे ए सोबत काय, तर डी जर म्हटलं, डीचे ए सोबत जर म्हटलं तर डी हे एचे वडील आहे म्हणून वडिलाचं नातं आहे. ओके, यस. आता हां, 16वा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा आहे. 1296च्या डोक्यावर एक 1/4 आहे. 1/4 1296 रेज टू दी पॉवर किंवा घातांक 1/4. अशा वेळेस काय करायचं? आपल्याला माहीत पाहिजे की हे जे आहे ना हे याचे 1/4 आहे, परंतु 1/4 आपण थोड्या वेळासाठी लक्षातच घेऊ नये. आता काय होतं, खऱ्या अर्थानं त्याचे 4 भाग करायचे असतात, परंतु 4 भागाचा तो गुणा करायला पाहिजे. जसं की ॲन्सर 6 × 6 × 6 × 6 इथे केलं तरी चालतं. ओके, पण इथं कधी कधी 1/4 येतं, कधी कधी 2/3 येतं, कधी कधी 1/7 येतं किंवा कधी कधी 3/7 येतं या ठिकाणी. म्हणून मी सांगतो तसं करा. हे सिंपल गणित आहे, परंतु याच्यापेक्षा कठीण सुद्धा गणित येत असतात. सो याच्या ठिकाणी काय करायचं तर खूप सोपं आहे. याला जैसे ते ठेवायचं, याची फोड करायची. ओके, 12.1296 रेज टू दी पॉवर 1/4 याला फक्त कट करत न्यायचे. कसे कट करायचे? भाग करायचे. 2 त्याला कमी करायचं. सर्वप्रथम 2नंच आपण कमी करायचं, किंवा 2 जर पॉसिबल नसेल तर 4 पण कमी करत चालते. तुमच्या विभाज्यतेच्या कसोट्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहे. सो याला 4ने भाग जाऊ शकतं ना रे. ओके, 4 1 2 8 न 4 16 म्हणून 4 कट करायचे, त्याचे 2 भाग करायचे किंवा 2 कट करायचं. ओके, आता समजा जर मी 4 कट केले सपोज, कारण की 4ची कसोटी इथं लागते, निश्चितचपणे मी 2नच कट करतो कारण ते सोपं जाणार आहे. बे एक बे, बे सकम 12, बे चूक 8 आणि बे 8 16. ओके, म्हणजेच 6 48 झाले. 2 आपण घेतला. पुन्हा हे जे जास्तचे आहे त्याला 2 कट करायचे. 2
बे 6 बे 2 4 बे चूक 8. पुन्हा याला 2 न कट करायचे, बे 1 बे, उरला 1 झाले 12, बे सकम 12 बे 2 4 162. पुन्हा याला 2 न कट करायचे, 2 न कट केले, बे 8 16 आणि बे 1 बे. ओके झालं. आता 81 पर्यंत आलो. ह्या 81ला 2 न कट होते का? नाही, पण 3 न कट करायचं. इथून पुन्हा कट करणं चालू करायचं. 3 3 2 6, उरले 2 झाले 21, 3 7 21. नंतर पुन्हा याला कट करायचं, 3 9 27, या 9ला सुद्धा कट करायचं, 3 3 9. ओके, म्हणजेच आपल्यासोबत 2 2 2 2 2च्या डोक्यावर 4 काय सापडले? 2 हे 4 वेळेस आहे. आणि मग 3 3 3 3 3 हे सुद्धा 4 वेळेस आहे, गुणिले 3च्या डोक्यावर 4. ओके, अशा वेळेस काय करायचं? हा जो याचवाला रेस टू दी पॉवर जो आहे तो 4 4 सारखा आहे, म्हणून हे जे आहे 3 बे 3 6, 6च्या डोक्यावर हा दोघांसाठी कॉमनच 4 घ्यायचा. 6च्या डोक्यावर 4 येतं ते. कुठल्याही पद्धतीने करा. 4 जर भाग दिला तर अगदी सोप्या याच्यात लगेच आलं असतं. ओके, म्हणून 12 जर दिलं तर त्याच्यापेक्षा सोपं आलं असतं. म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलं की याला याची फोड घेतली. ओके, याची काय केली? फोड घेतली. काय फोड घेतली की 2च्या कितीच्या 6च्या डोक्यावर 4 घेतले. ओके, 6च्या 1296 च्या डोक्यावर 1/4 आहे. हे कट केलं, याच्या जागेवर आपण 6च्या डोक्यावर 4 घेतले आणि याच्या डोक्यावर 1/4 आहे. आता याचा गुणाकार करायचा. त्याचा गुणाकार कसा होतो? 4 गुणिले 1/4 येतं, 4 4 कॅन्सल होतं, म्हणून 6च्या डोक्यावर 1 म्हणजे 6 येत असते. झालं. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत तुम्ही भाग करत असताना अशी करू शकता. 1296 याला कितीने भाग जातो? विभाजितीच्या कसोटीनुसार 2ने पण जाते, 4ने पण जाते, म्हणजे 8ने पण जाऊ शकतं, बेचूक 8. 12 पण जातं, 12 1 12 12 8 96. म्हणून 12 जास्तीत जास्त मोठी संख्या, 8ने जातं, 12 पण जातं. याच्यापैकी एखादी संख्या घ्यायची आणि त्याला कट करायचं. 12. ओके, आपण काय म्हटलं? 12. ओके, 12 1 12 आणि 12 8 96 झाला भाग. ओके, आता पुन्हा याचा भाग जातो. 12 1 12 12 9 अष्टोदशी. पुन्हा याचा भाग जातो. 3 3 9. आता इथं काय होणार आहे? 3 चूक 12 आणि याचा काय होणार आहे? 3 चूक 12. ओके, अशा पद्धतीने केलं चालतं. मग या ठिकाणी जर म्हटलं तर ओके, इथे याच्यावाले 2 गुणिले 2 करू शकता, याच्यावाले 2 गुणिले 2 करू शकता. म्हणजे हे झाले 3 गुणिले 2 गुणिले 2, हे झाले 3 गुणिले 2 गुणिले 2 आणि हे झाले 3 गुणिले 3. आता याच्यातले 2 2 2 2 म्हणजे 2च्या डोक्यावर 4 आला, गुणिले 3 3 3 3 म्हणजे 3च्या डोक्यावर 4 आला. या दोघांचं कॉम्बिनेशन करा, बे 6 6 आणि याचवाली बेरीज न करता ते सारखे आहे म्हणून त्याच्या डोक्यावर डायरेक्ट 4 करा. म्हणजे हे जे आहे 6च्या डोक्यावर 4 आहे, याला हे डायरेक्ट गुणिले 1/4 करा. 4 4 कॅन्सल म्हणजे 6च्या डोक्यावर 1 म्हणजे 6 झाले. ओके, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. जर इथे 1 असेल आणि इथे 4 असेल तर याच्यावाले काय करायचं की हे इथे जर 1 असेल तर याच्यावाला काय करायचं? 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 करा. याचा जर गुणाकार 1296 आले तर तेच ॲन्सर मारा. यांचा ॲन्सर 1296 येते. ओके, 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 आहे. 4 चूक 16 16 चूक 64 64 चूक. ओके, 4 चूक 16 6 चूक 24 ने 1 25 256 होते, म्हणून हे 1 येणार नाही, बी पण येणार नाही, सी पण येणार नाही, फक्त डी येणार आहे. यस, करा आन्सर. ओके, खूप सोपं आहे. 4096 कशाच येऊ शकते बरं? 1/4 तर तिथं दिलेलं आहे, मग तेही सोपंच आहे. आपण काय करायचं? इथे मी काय सांगितलं होतं, 1च जर असेल तर याचे काय करायचे? इथे 4 आहे म्हणजे हे कुठला तरी एक गृहीत पकडायचा. मोठा दिसतो ना हा, तर मोठी संख्या घ्यायची, त्याला 4चा गुणाकार करून बघायचा. ओके, 8 हे 4 वेळेस केले आपण. 8 8 64 64 गुणिले 64 झालं. 8 8 64 गुणिले 8 गुणिले 8, 8 चूक 32 3 8 सकम 48 आणि 3 51 म्हणजे 512 गुणिले 8 8 2 16 हातचवाला 1 8 1 8 आणि 1 9 आणि 8 5 40 4096 आले. म्हणजे आपण असं इमॅजिन केलं की इथे जर 1 असेल तर ह्या कुठल्या तरी याच्याला 4चा गुणाकार करून बघ बरं. आला रे लेखाचा हा 4096. म्हणजेच हे याला जुळलं म्हणजे बी हे राईट आन्सर आहे 8. ओके, मग दुसरं जर बघितलं तर खऱ्या अर्थानं कसं येत असतं? खऱ्या अर्थानं 4096चे काय करायला लागते आपल्याला?
फॅक्टर्स पाडायला लागते. ते फॅक्टर्स पाडत असताना आपल्याला त्याच्यावाले काहीतरी कितीने भाग जाते ते लक्षात घ्यायला लागते. 4ने जरी दिला तरी चालतं. ओके, तर इथं 4 10 40, 4 1 4, नाही सॉरी 4 2 8, 4 6 16 झालं. याचं 4 भाग पाडले आपण. नंतर इथं सुद्धा 4 भाग जातं. 4 2 8, उरले 2 झाले 22, 4 5 20 आणि 4 सकम 24. पुन्हा या ठिकाणी जर म्हटलं तर 4ने भाग जातो. 4 सकम 24 आणि 4 चूक 16. पुन्हा इथे 4ने भाग जातो. 4ने भाग नाही जात आता 64ला. ओके, 4ने भाग जाणार नाही. इथे सुद्धा 4ने भाग गेला, इथे सुद्धा 4ने भाग, इथे सुद्धा 4ने भाग. मात्र या ठिकाणी 64ला 8 8 64 होऊ शकतं. 8 8 64. आता बघा ना, हे सरळ सरळ आपण लावून टाकू एका जागेवर. 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 8 गुणिले 8 झालं की नाही. ओके, काही केलं तरी चालते. आता याला निश्चित अशा एका स्थितीत जर आणलं तर इथे काय होते बघा. इथे इथे हे सरळ तसेच ठेवले. याला 4 2 8 होते आणि इथे 4 2 8 होते. ओके, आता हे 2 2 घेतले तर पुन्हा याला कट केले तर गुणिले 4च होते. म्हणजेच इथे 4 4 4, इकडे 4 4 4. ओके, तर इकडे 4च्या डोक्यावर डायरेक्टच जर विचार केला, 4च्या डोक्यावर जर डायरेक्ट विचार केला, 1 2 3 4 5 6 येतं. 6 जर घेतले तर गुणिले 1/4 घेता येतं. ओके, नंतर इथे काय होतं, असं येणार नाही. 4च्या डोक्यावर 3 आणि 4च्या डोक्यावर 3 असं करावं लागेल. 4च्या डोक्यावर 3 आणि 4च्या डोक्यावर 3 3, म्हणजेच या ठिकाणी 8च्या डोक्यावर 3 येतं कॉमनली. येस, हे 4च्या डोक्यावर 3 घ्यावं लागेल आणि त्याला प्लसमध्ये, फॉर एक्झाम्पल प्लसमध्ये, हां हे 4 प्लस म्हटल्यापेक्षा गुणिलेमध्ये 4 4 4, 4च्या डोक्यावर 3 करावं लागेल. आता हा 4 आणि 4 8 घ्यायचा. 4 आणि 4 काय घ्यायचा 8, आणि हा 3 3 जैसे ते घ्यायचा. जैसे ते गुणिले हे 8च्या डोक्यावर 3. येस 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 8 यायला पाहिजे. ओके, येस 8च घ्या. 8 8 64 तसं घेतलं चालतं. आता हे मात्र महत्त्वाचं आहे. हे गणित महत्त्वाचं आहे. जे आपण सांगत होतो ना ते याच्यावर डिपेंड करतं खऱ्या अर्थानं. कारण 2/3 आहे. 2/3 पण सोपं पण तेवढंच आहे. 27 2/3. याचा तुम्हाला 3 3 9 9 3 27. म्हणजे हे जर कट केलं 3च्या डोक्यावर 3 येतं. गुणिले हे 2/3 लावून टाकायचे. 3 3 झाला कॅन्सर. म्हणजे 3च्या डोक्यावर 2, म्हणजे हे झाले 9. 9 हे राईट आन्सर येणार आहे मित्र. ओके, 6 6 म्हणजे 9 आन्सर आला. खूप सोपं आहे. जर समजा आपल्याला काय माहीत पाहिजे, आपल्याला जसे घन माहीत पाहिजे ना तसे त्याची चौपटसुद्धा माहीत पाहिजे. म्हणजे आपल्याला 2च्या डोक्यावर 4 हे माहीत पाहिजे, 3च्या डोक्यावर 4 हे माहीत पाहिजे, 4च्या डोक्यावर 4 किती होते हे माहीत पाहिजे, 5च्या डोक्यावर 4 हे किती होते हे माहीत जर असेल तर आपण लगेच काढू शकतो. किंवा इथं 3चं आहे तर 3चं तर खूपच सोपं आहे. 27 म्हटलं 81 म्हटलं असतं तर काय आन्सर आलं असतं रे. 81 2/3 हे सांगा बरं तुम्ही कमेंट्स करून काय आन्सर आलं असतं. ओके, ॲन्सरच नसतं आला. कारण या ठिकाणी आपल्याला 1/4 घ्यावं लागत होते. 1/4, कारण की हा जो 81 आहे तर 3 3 9 9 3 27 27 3 81, म्हणजे 3च्या डोक्यावर 4 आणि गुणिले हा 1/4, हा 1/4. 4 4 कॅन्सल म्हणजे 3 आले असते. 81च्या डोक्यावर 1/4 जर घेतलं तर 3 येतं. कारण की 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9 9 3 27 27 3 81 येते. म्हणजे असे गणित तयार होत असतात. ओके, यस 9 आले. 9 आले होते ना. यस, आता हा किती 3च्या डोक्यावर 3. ओके, हां गुणिले 2/3, 3 3 कॅन्सल म्हणजे 3च्या डोक्यावर 9 आले होते. येस 9च आहे. हां, 19वा क्वेश्चन आहे. खूप इझी आहे. खालील आकृतीमध्ये किती षटकोन आहेत. अशा प्रकारची जर आकृती आली तर तुम्हाला सांगतो की पॉसिबिलिटी काय आहे. एक तर षटकोन विचारले जाते किंवा किंवा त्रिकोण विचारले जाते, त्रिकोण किंवा चौकोन विचारल्या जाते. हे 3 पॉसिबिलिटीज आहे याच्यामध्ये. अशा प्रकारची आकृती आली. तिने तुम्हाला एकच सांगतो काय येतं, तिन्हीच सुद्धा, परंतु आपल्याला टाईप्स असल्या कारणाने आपल्याला एकाच याच्यावर विचार करावा लागेल. षटकोन
किती आहे तर एकच फक्त लक्षात ठेवायचं, षटकोनसाठी आतमधल्या उभ्या रेषा किती आहेत त्या गृहीत पकडायच्या. आतमधल्या उभ्या रेषा आहे ही एक, ही दुसरी आणि ही तिसरी, म्हणून ॲन्सर लिहायचं 3. मग आलं कसं सर षटकोन, तर ते तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं आले तर. ओके, कशा पद्धतीनं षटकोनच किती, तर षटकोन म्हणजे तर 6 कोन होतात सर, मग 6 कोन तर आले पाहिजे, मग ते कसे येणार आहे तर ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये हा जो आहे ना, हा हे बघा, इथून अशी सुरुवात केली, इकडे अशी घेतली, 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 हा एक झाला षटकोन. कारण की षटकोन म्हणजे 6 कोन पाहिजे असते, 6 कोन. येस, त्याच्यामध्ये उलट सुलट जर म्हटलं तर षटकोन हा तयार होतो 1 2 3 4 5 6. ओके, एक बाह्य कोन तयार होतो, त्याच्यातला हा षटकोन झाला. पुन्हा याच्यामध्ये जर विचारलं तर हा एक षटकोन झाला. दुसरा आपण जर इथे विचार केला बघा, इथे हा एक, हा दुसरा. ओके, हां, याच्यातून हा झाला एक, त्याच्यानंतर एक बाहेरचा झाला, एक इकडून येतो तो बघा, हा झाला दुसरा, हा पहिला, हा झाला दुसरा, आणि एक मध्ये तयार होतो, एक काय होतो मध्ये तयार होत असतो. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये 1 2 आणि 3 काय होते षटकोन होत असतं. हे कॉम्प्लिकेटेड जातं काढायला किंवा हे करायला, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं ज्या उभ्या रेषा असतात 3 रेषा म्हणजे 3 षटकोन लक्षात घ्यायचे. 3 रेषा म्हणजे काय करायचे, 3 षटकोन लक्षात घ्यायचे. 3 रेषा जर उभ्या असल्या, याची ट्रिक्सच आहे की 3 रेषा जर उभ्या असल्या 1 2 आणि 3 तर त्याला म्हणायचे 3 षटकोन. खूपच इची आहे, काही विचार करत बसायचा नाही, काही षटकोन तयार करत बसायचा नाही आणि काहीच करायचं नाही. ओके, त्या पद्धतीने तुम्ही जर काढलं तर निश्चितचपणे तुमचं राईट अँड राईट आन्सर येऊ शकतं. ठीक आहे, आतमधला तिसरा तुम्हाला हा आहे, हा बघा, हा तिसरा आहे. एक इकडचा मी आधी काढून दिला, इकडचा मी नंतर काढून दिला, हा एक मधात पण तयार होतो, तो म्हणजे तिसरा, म्हणून 3च षटकोन आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. आता सांगा फास्ट. ओके, परीक्षेमध्ये आन्सर ओके 3. आता किती आहे रे फास्ट, खालील आकृतीमध्ये किती षटकोन आहेत, एवढीच आकृती घ्या, फास्ट सांगा, फास्ट. येस, फास्ट. फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे किती षटकोन आहे. उभ्या रेषा म्हणजे षटकोन असतात, उभ्या रेषा म्हणजे षटकोन असतात. उभ्या रेषा एक आहे, दुसरी आहे, तिसरी आहे आणि चौथी आहे, म्हणजे आन्सर आहे 4. 4च षटकोन आहेत. येस, 4 आहे की 5 आहे, 5 आहे की 3 आहे, येस 4 आहेत. ओके, तर ॲन्सर घ्यायचा आहे 4. आणि बिलकुल लक्षात ठेवायचं, मी काय सांगितलं होतं, षटकोन म्हणजे उभी रेष. उभ्या रेषा किती आहे, आतमधल्या उभ्या रेषा नाही तर हे मोजान 1 2 3 4 5 6, शेवटच्या मोजाचे नाही. इंटरनली त्या लाईन कोणत्या आहे ज्या की व्हर्टिकली आहे. ओके, उभ्या रेषा कोणत्या ते लक्षात ठेवायचं, उभ्या रेषा 4 आहे. नाही तर आपल्या स्वागतासाठी इथे 5 सुद्धा 6 सुद्धा येऊ शकतं, आपण 6 मारण्याची दाट शक्यता असतो, मात्र 4 हे राईट आन्सर येतं. ओके, 21वा क्वेश्चन, खालील आकृतीमध्ये किती षटकोन आहेत. यस, फास्ट फाइंड आउट, किती षटकोन आहे, तर याच्यामध्ये आपण 4 मारण्याची दाट शक्यता असतं, परंतु इंटरनली किती उभ्या रेषा आहे, आतील उभ्या रेषा. इथं काय लिहायचं, आतील उभ्या रेषा, आतील उभ्या रेषा, उभ्या रेषा, तेवढेच फक्त षटकोन तयार होतात. याच्यामध्ये आतमध्ये 2च उभ्या रेषा आहे, म्हणून 2च षटकोन या ठिकाणी तयार होणार आहे. नंतरचा षटकोन तयार होत नाही, आतमधला षटकोन तयारच होत नाही. नाही तर बघा, आतमध्ये कुठे षटकोन तयार होतं का, नाही होत. 2 काटानं फक्त षटकोन तयार होतात. एक म्हणजे हा, ओके, अशा पद्धतीनं. दुसरा म्हणजे इथून असा जाऊन असा, 2च होतात, आतमध्ये होत नाही, म्हणून 2च षटकोन त्याच्यामध्ये तयार होतात, कारण की 2च उभ्या रेषा आतमध्ये आहे. सो 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 22वा क्वेश्चन बघा, खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे. आता त्रिकोण, कारण की चौकोन आपण आधीच सॉल्व्ह केलेले आहे. ओके, चौकोन सुद्धा तुम्हाला नंतर सांगणार, कारण की याच्या आधीच आपण क्लासमध्ये ते चौकोन किती आहे लक्षात घेतले. आज आपण षटकोन आणि त्रिकोण घेत आहोत या आकृतीमध्ये, म्हणजे याचं मॅटर कंप्लीट झालं. ओके, मग त्रिकोण किती आहे, तर त्रिकोणासाठी सांगतो तुम्हाला, खूपच तिची ट्रिक्स आहे. त्रिकोण जर विचारले अशा प्रकारच्या आकृतीमध्ये तर सांगतो, त्याच्या एकक स्थानी 8च येत असते, एकक स्थानी 100% 8 येतो. म्हणजे 18 येऊ शकते, नाहीतर 28 येऊ शकते, नाहीतर 38 येऊ शकते, नाहीतर 48 येऊ शकते, नाहीतर 58 येऊ शकते, नाहीतर 68 येते. मग केव्हा येते सर हे, खऱ्या अर्थानं
याचं ॲन्सर एक लक्षात ठेवायचं. याची ट्रिक्स तुम्हाला भन्नाट अशी ट्रिक सांगतो की मोजत नाही बसायचं. खऱ्या अर्थानं काय आहे, मोजत राहावं लागतं. त्रिकोण म्हटलं त्याच्यामध्ये त्रिकोण तर भरपूरच आहे. याचं बेसिक काय तर माहीत आहे का, हा एक चौरस आहे. याला जर समजा असा क्रॉस केला तर याच्यामध्ये 8 त्रिकोण आहे, असं त्याचं बेसिक आहे. म्हणजे याच्यामध्ये हे झाले 8, ह्या क्रॉसला 8, ह्या क्रॉसला 8, ह्या क्रॉसला 8 आणि ह्या क्रॉसला 8. आणि जे उभी रेष असतं की नाही त्याच्यावाले होतात 2 त्रिकोण. कारण की हे जे उभी रेषेचा विचार केला तर इकडचा हा त्रिकोण आणि इकडचा हा त्रिकोण, म्हणजे इथे 2, इथे 2, इथे 2 असं असतं. 8 2 8 2 8 2 8 2 लिहित चला. क्रॉसला 8 लिहा, उभे रेषेला 2, क्रॉसला 8 लिहा, उभे रेषेला 2, क्रॉसला 8 लिहा, उभे रेषेला 2, क्रॉसला 8 लिहा, उभे रेषेला 2. या सर्वांची जर बेरीज केली, इफ यू काउंट दीज नंबर्स, सो 8 2 10, 8 2 10, 8 2 10 आणि 8 म्हणजे 38 येणार आहे. सो 38 येणार आहे. ओके, 38 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 38 असं आन्सर आलं. तर तुम्ही ट्रिक्सच्या माध्यमातूनही काढू शकता. 8 2 8 2 8 2 लिहित चालायचं. 8 2 8 2 8 2 आणि 8 म्हणजे हे झाले 10 20 30 आणि 38. मग हे कसं येणार आहे सर? डायरेक्टली बघितल्याबरोबर याचं आन्सर आलं पाहिजे ना. आम्हाला बघितल्याबरोबर आन्सर काढता आलं पाहिजे. तर तुम्हाला सांगा इथे किती ब्लॉक आहे रे, किती चौरस आहे? 4. 1 2 3 4, 4च चौरस आहे. ती 4च्या 10 पट करायचं. 4 10 40, 4 10 10 पट करायचं. 4 10 किती? 40. 40च्या वजा 2 म्हणजे 38 म्हणायचं. केव्हाही 10 पट वजा 2, 10 पट वजा 2. याची ट्रिक्स काय आहे? 10 पट वजा 2 हे ट्रिक्स आहे ॲक्च्युअली खऱ्या अर्थाने. याची 10 पट करायची. 4 10 40 वजा 2, 2 न मागे यायचं. 4 10 40 2 न मागायचं. 3 10 30 2 न मागे यायचं. अशा पद्धतीने करायचं. ओके, म्हणजेच 1 2 3 4, 4 10 40 वजा 2 म्हणजे 38. फास्ट आन्सर आला 38. यस, 23 आन्सर. लगेच तुम्ही आन्सर काढू शकता, लगेच फास्ट. मी काही बोलणार नाही, तुम्ही फक्त आन्सर याच्यावर आणून दाखवायचं आहे. अशा प्रकारच्या आकृतीमध्ये जर त्रिकोण विचारले तर त्याच्या एकक स्थानी 8च असते. म्हणजे एकतर 18 28 38 48 58 असेच त्याचे ऑप्शन येत असतात. त्यासाठी आपण काय करायचं, ते स्क्वेअर मोजायचे. 1 2 3 4 5 50 म्हणजे 48. अरे यार 48, पूनमने आन्सर दिलं की 48 आन्सर आहे सर. ओके, पूनम मॅडमला मागील टेस्टमध्ये 1 क्रमांक आलेला आहे. 2 क्रमांक किशोरचा आलेला आहे. 3रा क्रमांक मला माहिती नाही. सो फर्स्ट क्रमांकामध्ये पूनम मॅडम, सेकंड क्रमांकामध्ये किशोर. पूनम मॅडमला 99% होते आणि किशोर जे स्टुडंट आहे अतिशय ब्राईट आहे, त्यांना 95% आहे. अशाच पद्धतीने ज्यावेळेस उद्याची टेस्ट होणार त्या उद्याच्या टेस्टमध्ये सुद्धा जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा जो ग्रुप तयार करण्यात आलेला आहे त्यांना उद्या टेस्ट मिळणार आहे, जे की डे 5वर असणार आहे. डे 5वर असलेल्या टेस्टमध्ये सुद्धा फर्स्ट क्रमांक आणणे गरजेचे आहे. ओके, आपला स्कोअर, आपला ग्रेडेशन हे शेवटल्या परीक्षेपर्यंत टिकून ठेवायचं आहे. आज जर आपण पहिल्या क्रमांकावर आला तर उद्या सुद्धा पहिल्याच क्रमांकावर राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. ओके, किती त्रिकोण आहे मग? तर तुम्ही सांगितलेलं आहे 1 2 3 4 5, 5 10 50 म्हणजे 48. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 24वा आन्सर सांगा. येस फास्ट. शीतल मॅडमला 98% आहे. येस, कारण की त्यांनी नंतर सोडवलेलं असेल. पहिल्या दिवसाचाच रिझल्ट फक्त तुम्हाला सांगण्यात येतो, दुसऱ्या दिवसचा रिझल्ट सांगण्यात येणार नाही. येस, खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे रे? काहीच करण्याची गरज नाही. एका क्षणात असं बघितल्याबरोबर सांगू शकता. 3 ब्लॉक आहे म्हणजे 28, 2 ब्लॉक आहे म्हणजे 18. ओके, खूप सोपं आहे ना रे. हां, एकच ब्लॉक आहे म्हणजे 8. ओके, हां, येस 28च तर आन्सर आहे. 28 म्हणजे या पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर अतिशय फास्टमध्ये तुम्हाला सोडवता येतं. 3 10 30 वजा 2 म्हणजे 28, किंवा बघितल्याबरोबर 30 आहे म्हणून 28. ओके, येस. जर ABCDE हे 5 क्रमांक आहेत, ABCDE हे 5 क्रमांक आहे. म्हणजे क्रमांक म्हणजे जरी ते अल्फाबेट दिसत असेल तर त्याच्या स्वरूपातून हे क्रमांक आलेले आहेत. ASB म्हणजे 2 असतील, BSC म्हणजे 3 5, CSD म्हणजे 5 7 आणि DSE म्हणजे 7 11. खऱ्या अर्थाने ॲक्च्युअली मांडणी अशी करत असते. खऱ्या अर्थाने ASB, BSC, CSD आणि DSE अशा
पद्धतीने त्याची मांडणी करत असते, बीच्या खाली, सीच्या खाली, डीच्या खाली. नंतर त्याच्यामध्ये ते कट करून काय टाकायला लागत असते की इथं 2/3 म्हणजे खऱ्या अर्थाने इथे जर बघितलं तर 2/3. ए बीचं काय आहे तर 2/3. बी सीचं काय आहे तर 3/5. ओके. नंतर सी डीचं काय सी डीचं काय आहे तर 5/7. नंतर डीचं काय आहे तर 7/11. ओके. जर हे सारखे सारखे असले तर कट होत असते, हे कट होते, हे कट होते, हे कट होते, उरते फक्त 2/11. हे खऱ्या अर्थाने याची ट्रिक्स असते. मधले जे एकाखाली एक जे आले ते कट होऊन जात असतात. अशा पद्धतीची सेटिंग असली तर ठीक सर, अशा पद्धतीची सेटिंग नसली तर मग काय करायचं. तर सर्वांसाठी कॉमन सांगतो की फक्त अशी अरेंजमेंट जर असली तर एकाखाली एक लिहायची. 2/3 गुणिले 3/5 गुणिले 5/7 आणि गुणिले 7/11. हे सर्वोत्तम आहे एका याच्यात लिहिणे, कारण की असे आडवे आडवे कट होतात. 3 कॅन्सल झाले, 5 कॅन्सल झाले, 7 कॅन्सल झाले, वर उरला 2/11 म्हणजे 2/11. हे खऱ्या अर्थानं अशी अरेंजमेंट करायची. आणि त्याच्यातही बी केअरफुल राहायचं. कधी कधी काय होतं माहीत आहे का, इथे त्यांनी विचारलं सरळ सरळ, कारण सोपी एक्झाम होती. कठीण जर करायचं असलं ना आपल्याला, जर त्यांना चुकवायचं असलं, ते आपल्याला चुकवतात खऱ्या अर्थानं. तर ते काय करतात, बी एस ए देतात, उलटं करतात. आणि बी एस एचं देतात बरोबर 3/2. आता याच्यामध्ये काही फरक आहे का रे. ई एस बी म्हणजे 2/2, बी एस 1 म्हणजे 3/2. मग आपल्याला बी एस 1 आपलं लक्ष राहत नाही म्हणून आपण असं उलटं सुलटं करतो आणि भरतच आपलं ॲन्सर देतो ना. आपल्या स्वागतासाठी ए मध्ये ते ॲन्सर असते, तसं करायचं नाही. ए बी एस ए असलं तर एस बीच लक्षात घ्यायचं. हे नाही सारखंच आहे, फक्त लिहिताना आपल्याला एस बी म्हणजे 2/3 लिहायला लागेल इकडे, म्हणजे 2/3 लक्षात घ्यायला लागेल. अशा पद्धतीने आडवे आडवे भाग जात असतात आणि ते आडे आडे भाग घेतल्यानंतर जे काही उरते ते आपल्याला रेशिओमध्ये लिहायचं असतं. 2 वर उरलेल्या, खाली 11 उरलेल्या, म्हणून 2/11 ॲन्सर आला. सो ॲन्सर येतं 2/11. येस, ए इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन. जर ए बी सी डी ई हे 5 क्रमांक आहे, जे ए बी 3/4, बी सी 4/7, सी डी 7/11 आणि डी 7/9 या प्रमाणात आहे, तर ए आणि ई म्हणजे फर्स्ट अँड लास्ट आपल्याला शोधायचा, फर्स्ट अँड लास्ट. सो काय करायचं आपण, 3/4 ए एस बी गुणिले डायरेक्टली हे काय करायचे 4/7 गुणिले 7/11 गुणिले 7/9. बघा काय आहे, हे 4 झाले कॅन्सर, 7 झाले कॅन्सर. ओके. 3 1 3 आणि हे 3 3 9. आता कसल्याच याचा भाग जात नाही, कारण 7/11 गुणिले 3 म्हणजे 33 येते. भाग जातो का रे इथं, नाही जात. का नाही जात, कारण की या दोनपैकी 7 ही एक मूळ संख्या आहे, म्हणून भाग नाही जात आणि भाग द्यायचा पण नाही असं तुम्हाला सांगितलं. म्हणजे याचं आन्सर येतं 7/33. आपलं स्वागत करण्यासाठी 7/3 तिथं 100% असेल. ओके. 7/33 बघा, 7/3. आपण जर का याच्यात मिस्टेक केली, 7/33 आपण आन्सर आणतो, परंतु मारतो ये. असं करायचं नाही, बी कॉन्सन्ट्रेट करायचं. 7/33 2 नंबरचं आन्सर येतं. ओके. यस, 7/33. बघा कोणीतरी 7/3 दिलेला आहे, 7/11 पण आन्सर आलेला आहे, परंतु 7/33 असं त्याचं राईट आणि ब्राईट आन्सर आहे. 27वा क्वेश्चन. जर एबीसीडी आणि ई हे 5 क्रमांक आहे, एस बी 5/9, बी एस सी 3/4, सी एस डी 4/15 आणि डी एस सी 6/7 या प्रमाणात असेल तर ए ई शोधायचं आहे आपल्याला. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट हाऊ टू कॅल्क्युलेट इट. 5/9 यास किंवा गुणाकार आपण. नंतर 3/4, बी केअरफुल हां, 3/4 गुणिले 4/15 आणि गुणिले 6/7. इट्स व्हेरी इझी. मग आपण कॅल्क्युलेशन करायचं. 4 तर कॅन्सल झाला यार, 5 1 5, 5 3 15, इथे 5 3 15 झाला, 3 3 आता कॅन्सल होतो. नंतर 3 2 6, 3 3 9. आता वर आलेले आहे 2 आणि खाली आलेले आहे 3 7 21. ओके. 2 आणि 21चा भाग जात नाही. वर या दोनपैकी एक ही एक मूळ संख्या आहे, 2 ही एक मूळ संख्या पहिली सुरुवातीची आणि त्याच्यासोबत 27 आहे, म्हणून या दोनला कुठल्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून 2 काय येतं 21 आन्सर येतं. 2 21. ओके. इट्स व्हेरी इझी. 2 21, 3 21, 2 1, 2 21 आणि 2 11. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 28वा क्वेश्चन. ओके. 28वा क्वेश्चन जरा वेगळा आहे. सूचना काय देण्यात आलेल्या आहे, स्टार चिन्ह बदलण्यासाठी आणि दिलेल्या समीकरण समतोल करण्यासाठी
दिलेलं समीकरण आपल्याला समतोल करायचं आहे, मध्ये स्टार 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 द्यायचं आहे. गणितीय चिन्हाचे अचूक संयोजन निवडा. याच्यामध्ये असे कोणते गणितीय चिन्ह आहे ते टाकल्यानंतर याचं बरोबर अचूकता निर्माण होणार आहे, याचं राईट आन्सर येणार आहे. ऑप्शन नंबर 1 भागिले गुणिले वजा बरोबर जर दिलं तर काय होईल बरं. ऑप्शन दुसरं मी तुम्हाला दाखवणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर भागिले दिलं, ओके, या ठिकाणी जर गुणिले दिलं, 3 मध्ये वजा जर दिलं तर बरोबर 8 येतो का. म्हणजे 16 भागिले 4 गुणिले 8 वजा 4 बरोबर 8 येतो का. ओके, बघूया 8 चूक किती. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल की भागाकार करावं लागेल. ओके, 16 भागिले 4 म्हणजे 16 भागिले 4 म्हणजे 4, 4 गुणिले 8 वजा 4 बरोबर 8 येतो का. ओके, 8 चूक किती, 4 8 32, 32 वजा 4 तर 8 नाही येणार ना रे. हां, येणारच नाही, म्हणून सोडून द्यायचं त्याला. ओके, म्हणजे या ठिकाणी भागिले गुणिले वजा बरोबर येऊ शकत नाही. इथलं एक एक ऑप्शन तिथं टाकायचं आहे, टाकाच लागेल. अशा गणितामध्ये आपण काय करायचं, एक तर खालून सुरुवात करायची, कारण मोस्टली आन्सर हे खाली असतात 3 आणि 4 मध्ये याच्यावाले. ओके, एक जमणार नाही. दुसरं आपण बघूया, दुसरं येतं का. ओके, दुसरं आपण पण लक्षात घेऊ. या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल वजा घेतलं, या ठिकाणी बेरीज घेतली तर बरोबर 8 येतं का. म्हणजे 16 गुणिले 4 वजा 8 अधिक 4 बरोबर 8 येते का, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता इथं गुणाकार सर्वप्रथम 16 64, 64 वजा 8 अधिक 4, 64 मधून 8 गेले किती राहतात, तर 8 आणि 7 म्हणजे 56 राहतात. ओके, येस 56, 56 अधिक 4 बरोबर 8 येतात का, नाही 60 आलेले आहे, इथं जमणार नाही. म्हणजे बी सुद्धा इथं चालत नाही. सीचा आपण आता विचार करायचा, सी तरी येतो का रे बाबा. हां, हे नाही आलं, हे नाही आलं. इथं बेरीज टाकली, इथे बरोबर टाकली, इथे भागीला टाकलं आणि इथे गुणीला टाकलं. इथे आपल्या मनाने घ्यायचे नाही. जर आपल्या मनानं घेत गेलो तर खूप वेळ लागणार आहे. एक एक ऑप्शन आपल्याला व्हेरीफाय करून बघायचं. त्यांची मोस्टली टेंडन्सी ही खालून असते. सी आणि डी मध्ये अशा प्रकारच्या क्वेश्चनचे आन्सर असते, कारण त्यांना आपला टाइम कसा खर्ची होईल हे लक्षात घेतलेलं असते. त्यांना माहिती आहे की हे ए पासून सुरुवात करणार आहे. आता मी काय ए पासून सुरुवात केलं, कारण मला एक एक ऑप्शन आलं म्हणून मी ए पासून सुरुवात केलेलं आहे. तुम्ही मोस्टली खालून सुरुवात करायचं, खालून ते लगेच आन्सर सापडतं. ए बी मध्ये त्याच्याला मोस्टली कमीत कमी प्रमाणात आन्सर असते. ओके, असते म्हणजे ए मध्ये टाकू शकते असं नाही का बाबा मी म्हटलं ए मध्ये ए बी मध्ये आन्सर नसते तर तुम्ही ए बी मारणारच नाही त्या परीक्षेमध्ये, असं नका करू. ठीक आहे, कधी कधी ए बी मध्ये टाकू शकतात. ओके, परंतु मोस्टली असतात सी डीमध्ये. आता सी डीमध्ये आपण बघूया. सी डीमध्ये आता इथं काय केलं, बेरीज बरोबर भागिले गुणिले. आता 16 अधिक 4 बरोबर 8 भागिले 4 गुणिले 8 आहे का, बघूया. हां, 16 आणि 4 किती होते, 20 होते. याचे 20 झाले पाहिजे. आता 4 दोन्ही किती, 8. इथं तर 16च होते रे. हां, नाही जमत हे, म्हणजे सी नाही जमलं. म्हणजे 100% डीचं आन्सर आहे, 100% डीचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे वजा झाले, इथं काय आहे गुणाकार आहे, इथे भागाकार आहे आणि इथे बरोबर आहे. हे 3 तर आलेच नाही. चौथे येते का ते बघू, येणारच आहे ते, कारण की त्यांनी सेटिंगच तशी केलेली आहे. बरोबर 8, म्हणजे याच्याला 8 आलं पाहिजे. कधी कधी हा बरोबर मदत पण येऊ शकतो. आता भागाकार इथे सर्वप्रथम वाढमागच्या नियमानुसार पहिले भागाकार करायचं तर 2 येते, म्हणजे 16 वजा 4 गुणिले 2. आता 4 2 किती झाले रे, हे 8. 16 वजा 8 बरोबर 8 बरोबर 8. 16 वजा 8 म्हणजे 8, 8 बरोबर 8. म्हणजेच इथं दिलेले जे चिन्ह आहे त्याच्यामुळे इकडचे 8 येतात ना, बरोबर 8 येतात, म्हणून डी हे राईट आहे. मी तुम्हाला ऑलरेडीच सांगितलं की सी आणि डी मध्ये जास्तीत जास्त त्याचं मोस्टली आन्सर असतं. ओके, सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, 29वा मात्र तुम्ही करा. पहिलं ऑप्शन सांगा येस ऑर नो. पहिलं ऑप्शन येस ऑर नो सांगायचं आहे. येस, पहिलं ऑप्शन येस ऑर नो सांगायचं आहे. फक्त पहिला ऑप्शन सांगायचं येस ऑर नो. मी सगळेच ऑप्शन दाखवून देतो. येस, आता याच्यातून तुमचं फास्टपणे आन्सर येऊ शकतं. एखाद्याने ए घ्या, एखाद्याने बी घ्या, एखाद्याने सी घ्या आणि एखाद्याने डी घ्या. बस कोणतरी काहीतरी घ्या. डी पासून सुरुवात केली तर उत्तमच असतं, असंही नाही. हां, ए बी सी डी 4 पैकी एक. आपले स्पीड जर हायफाय वायफाय जर असेल आणि फायफाय जर असेल तर आपण ए बी सी डी, एखादा विद्यार्थी एकच करत बसते, दुसरा विद्यार्थी तेवढ्या वेळात 4ही करून टाकते व्हेरिफिकेशन फास्टमध्ये. ओके, याचा राईट अँड ब्राईट आन्सर तुम्ही सांगायचं आहे. फक्त मी तुम्हाला आन्सर सांगणार आहोत.
हां, ए येणार नाही, बी येणार नाही, सी येणार नाही की डी येणार नाही. म्हणजे 3 येणार नाही, 1 येणार आहे. ओके, यस यस यस, फास्ट फास्ट फास्ट. ओके, करत चला एक 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 एक. काय येऊ शकतं बरं, काय येऊ शकतं? 95.4. ओके, 95.4, 95.4. ओके, सी येणार नाही, आय थिंक सी येणारच नाही. ओके, सी तुम्ही काढण्याचा प्रयत्न नका करू. ए बी डी मध्ये त्याचं आन्सर येतं, काढण्याचा प्रयत्न करा. सी येणारच नाही, कारण की सी हे येणार नाही, कारण शेवटी बरोबरचं चिन्ह पाहिजे. जास्तीत जास्त मोस्टली असतं बरोबरचं चिन्ह, परंतु नेहमी तिथं बरोबरचं चिन्ह नसते सुद्धा. आता या ठिकाणी जर भागिले घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण वजा टाकू, इथं वजा, गुणिले टाकू गुणिले, भागिले टाकू भागिले, आणि इथं बरोबर टाकू. म्हणजे 16 वजा 6 गुणिले 6 भागिले 10 बरोबर 95.4. ओके, डी नो पण म्हणते. बघूया काय आहे तर. आधी इथं 6 भागिले 10, 16 वजा 6 गुणिले 6 भागिले 10. 6 भागिले 10 म्हणजे किती होते रे? 0.6 होते आहे ते. हां, 3-4 चुकले बघ, 100%. बी काढून बघा, बी काढून बघा. इथे मी 0.6 घेतलेले होते आणि 6चा 36 माझंच चुकलं म्हणते. आय थिंक बी काढून बघावर फक्त बी. येस, बी असेल इथं. तर मग हे रॉंग आहे, बी काढून बघूया. हां, बी जर टाकले असेल मी तर, कारण मी स्वतःच तयार करतो ते. ओके, आपण बीचं काढूया, बीचे काढून बघू. इथे गुणेला घेऊ, इथे वजा घेऊ, इथे भागेला घेऊ आणि इथे बरोबर घेऊ. 16 गुणिले 6 वजा 6 भागिले 10 बरोबर 95.4 येते काय ते बघूया. 16 कम 96 वजा हे 6 भागिले 10 म्हणजे 0.6 येतं, 0.6. यस, म्हणजे 0.6 म्हणजे 95.4. म्हणजेच याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, 96.0, 0.6 वजाबाकी आहे, इथे वजाबाकी म्हणजे इथं 4 येतं, इथं 1 म्हणजे 5 येतं, इथं 9. 95.4 म्हणजे 95.4 हे राईट आलेलं आहे. म्हणजे बी ॲन्सर येते 100% बी. बी नाही कसं? बीच ॲन्सर आहे रे आता. ओके, बीच ॲन्सर आहे, कोण म्हणते नाही आहे? बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी 10 ॲन्सर. बी इज करेक्ट, बी इज करेक्ट, बीच करेक्ट आहे. हां, कारण की तुम्हाला इथे लक्षात घ्या, 16 का 96 आणि 6 भागिले 10 म्हणजेच काय? 6 भागिले 10 म्हणजेच 0.6 होते. 0.6, 96 वजा 0.6 म्हणजे 95.4 आणि 95.4 तर आपल्याला पाहिजे ना, म्हणून बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बीच राईट आहे 100%. बीच करेक्ट. यस, देन बीच करेक्ट. 30वा क्वेश्चन. सूचना देण्यात आलेल्या स्टार चिन्ह बदलण्यासाठी आणि दिलेले समीकरण समतोल करण्यासाठी गणिती चिन्हाचे अचूक संयोजन निवडा. सो 1 2 3 4. यस, प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कोणतं राईट आन्सर येऊ शकते? ए बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आपल्याला वायफाय हायफाय फाय स्पीड त्याचं आन्सर काढावं लागेल, तेव्हा कुठं त्याचं काय होणार आहे? संयोजन होणार आहे. म्हणजेच हे संयोजन म्हणजेच काय? निश्चित असे चिन्ह या सिरीजला लागू पडले पाहिजे, त्याला संयोजन म्हणते. त्यासाठी तुम्ही डी पासून खालून सुरुवात करा किंवा मध्यंतरी सी किंवा बी पासून तरी केले तरी चालतं. ओके ओके, बी केलं बरोबर आहे, बी. येस, आधीच याचवालं बी आहे. याचवाले आन्सर सांगा 30चं नेमकं काय आहे ते. ए बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी. फास्ट करा, कोणतं तरी एक घ्या म्हणजे लगेच येऊ शकतं. यस, ए आन्सर दिलेला आहे, पुन्हा म्हणते की ए आन्सर आहे. एसाठी बघूया, ए आन्सर आलेला आहे. एसाठी आपण व्हेरीफाय करून बघू. ए जर आला तर मग बी सी डीचं करण्याची काही गरज नाही. इथे घेतलेली आहे बेरीज, इथे घेतलेला गुणाकार, इथे घेतलेला भागाकार, इथे घेतलेला 6, इथे घेतलेला वजा 6. ओके, ए तर येऊ शकणार नाही असं वाटतं मला. येस, म्हणजे 6 अधिक 6 गुणिले 6 भागिले 6 बरोबर 6 वजा 6. इथे 6 वजा 6 म्हणजे 0 आलं. इकडे मात्र इथे 6 1 येतं. 6 अधिक 6 गुणिले 1 म्हणजे 6 अधिक 6. इकडे 12 येते, इकडे 0 येतं, म्हणजे हे येणार नाही. 12 बरोबर 0 हे येणार नाही. हे 100% येणार नाही. ओके, हे नाही येणार आहे. बी वर आपण ओके, बी आहे का रे? यस, काही जण म्हणतात बी, काही जण म्हणतात डी. सर डी आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सर डी आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 3 आपण नाहीच आहे असं गृहीत जर पकडलं तर डी बघा, बेरीज
ओके. सूचना आहे स्टार चिन्ह बदलण्यासाठी आणि दिलेले समीकरण समतोल करण्यासाठी गणितीय चिन्हाचे अचूक संयोजन करा. आपण जे संयोजन आहे 6+6 × 6/6 वजा 6 बरोबर 6. याच्यामध्ये बॉडमॅनच्या नियमानुसार 6/6 आपल्याला करावं लागेल. 6/6 म्हटलं तर इथं आला 1. सो 6+6 × 1 वजा 6 बरोबर 6. आता गुणाकार करावा लागेल तर हा 6 1 6 येतं. 6+6 वजा 6 बरोबर 6. आता 6 किती झाले 12. 12 वजा 6 म्हणजे 6. इथे आले 6, इथे आले 6 म्हणजे 6 आणि 6 बरोबर आहे. म्हणजे संयोजन करण्यासाठी गणितीय चिन्हाचे या सिरीजचे संयोजन करण्यासाठी आपल्याला डी मध्ये असणारे चिन्हच या स्टारच्या जागी टाकावं लागेल, जेणेकरून आन्सर हे बरोबर येणार आहे. सिरीजचं संयोजन होणार आहे. ओके, दॅट्स इट क्लिअर. अशा पद्धतीने आपण 1 पासून ते 30 पर्यंतचे क्वेश्चन्स हे सर्वांसाठी माझे जे सर्वचे सर्व सबस्क्रायबर आहे यांना फ्री मी दिलेला आहे. सो 15वा जो डे आहे तो संपूर्णतः फ्री झालेला आहे. आता 16 पासून तर आपण फ्रीसाठी निश्चितपणे 20 ते 21व्या डेला भेटूया. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.